क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहूजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई, पेरियार ई.व्ही. रामस्वामी, मान्यवर कांशीराम साहेब आणि ज्या ज्या महापुरुषांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले त्या तमाम मानवतावादी महामानवांना विनम्र अभिवादन. आज जी ही महिला परिषद संपन्न होत आहे त्यामागे 1.5-2 महिन्यांपूर्वीपासूनच परिश्रम तर घेतलेच आहे, पण यासाठी जो एक भक्कम बॅकग्राऊंड, एक आधार तयार करण्यात आलेला आहे आणि तो आधार म्हणजे ऑनलाईन गुगल मीटिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. या ऑनलाईन गुगल मीट मागील 3 ते 4 वर्षांपासून अविरत सुरू आहे. याचाच परिपाक आहे की आज आपली ही भव्य महिला परिषद संपन्न होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 जुलै 1942ला नागपूर येथे झालेल्या परिषदेमध्ये म्हणतात की स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी सांगतो. दलित वर्गामध्ये काम करण्यास जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून पुरुषांबरोबर स्त्रियाही सहभागी झालेल्या आहेत. म्हणूनच आपल्या मिश्र परिषदा आहेत असे तुम्हाला दिसून येईल. स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असतो. म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंदही होतो की आम्ही प्रगती केली आहे. बाबासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे जर आपण लक्ष दिले तर आजची प्रासंगिकता अगदी तशीच जुळून येते. आणि म्हणूनच आज येते कहीं हम भूल न जाए या अभियानाअंतर्गत दीक्षाभूमीवर महिला परिषदेचे आयोजन केले आहे, ज्यात भरपूर मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. तर मंचावर उपस्थित असलेले आजच्या महिला परिषदेचे अध्यक्ष म्हणून माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील सर, आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक हे लाभलेले आहेत. तसेच मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट अश्विनी मून मॅडम या कार्यक्रमाला लाभलेल्या आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व महिला ज्या दिल्ली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, भुसावळ अशा वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या आहेत, त्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आणि बाबासाहेबांनी जो विश्वास सर्व महिलांवर टाकलेला आहे तो खरा करून दाखवण्यासाठी या पायऱ्या आपण सर्व मिळून चढूया आणि बाबासाहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करूया. दर रविवारी विद्यार्थ्यांचे गुगल मीटद्वारा आयोजित ऑनलाईन साप्ताहिक सभांचे आयोजित होत असते. या सभांमध्ये विद्यार्थी दिलेल्या विषयावर तयारी करून अभ्यासपूर्ण भाषण करतात. आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या महापुरुषांचा चळवळीचा अभ्यास असणे अतिशय आवश्यक आहे. कांशीरामजी साहेब यांचे जीवन त्याग आणि निष्ठेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आणि आर्थिक मुक्तीसाठी लाच आपल्या जीवनाचे ध्येय मानले आणि ते साध्य करण्यासाठी त्यांनी त्यामध्ये स्वतःला परिपूर्ण समर्पित केले. आणि कांशीरामजींनी असा एक मार्ग निवडला, त्यामध्ये नेता आणि कार्यकर्ता ते स्वतःच होते. त्यांनी एक विस्तृत योजना तयार केली, बहुजनवादाचा प्रबंध निर्धारित केला आणि त्यानुसार त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य 15%, मनुवादी, शोषक आणि दलित, बहुजन, अल्पसंख्याक 85%, बहुजन, शोषित समाज म्हणजे कांशीरामजी यांनी 15% वर्सेस 85% लढण्याचा फॉर्म्युला तयार केला. कांशीरामजी साहेब सत्तेला मास्टरकी मानत आणि राज्यसत्तेला साध्य न मानता ते साधक मानत. त्यामुळे सामाजिक परिवर्तन व आर्थिक मुक्ती हे लक्ष्य प्राप्त केले जाऊ शकते असे त्यांचे मत होते. राज्यसत्तेची चाबी मिळवण्यासाठी कांशीरामजीने नियोजित रीतीने ठराविक अंतरावर काही संघटना स्थापन केल्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानाचे 2 महिने सलग ऑनलाईन क्लासेस होत असतात. या ऑनलाईन सभांमध्ये सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच दिल्लीच्या एज्युकेशनल टूरसाठी प्रवेश मिळत असतो. हे सर्व विद्यार्थी आता इतके तरबेज आणि तयार झालेले आहेत की ते
2-2 तासांचे कॅडर घेऊ शकतात आणि अभ्यासपूर्ण चळवळ मांडू शकतात. विषमतावादी व्यवस्थेवर मात करून मानवतावादी चळवळ पुढे चालवण्यासाठी नवीन पिढी तयार होत आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून गाडगे महाराजांनी गावाची घाण साफ केली आणि आपल्या प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धेची, अज्ञानतेची आणि अनिष्ट रूढी परंपराची भावना त्यांनी साफ केली आहे. असे एक महान संत म्हणजे गाडगे महाराज. त्यांनी फक्त जनजागृतीच नाही केली, त्यांनी लोकांच्या मनामध्ये शिक्षणाचे महत्त्वसुद्धा त्यांनी पटवून दिले आहेत. गाडगे महाराजचा जन्म 23 फरवरी 1876ला झाला अमरावती जिल्ह्याच्या शेणगावमध्ये. त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर आहे आणि त्यांच्या आईचे नाव सखूबाई आणि पत्नीचे नाव कुंताबाई होते. गाडगे महाराज म्हणतात की देव देवळात नाही आहे, देव लोकांच्या मनामध्ये आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेल्यांना अन्न द्या, ज्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांना शिक्षण द्या किंवा त्यांना मदत करा. म्हणून त्यांनी पंढरपूरमध्ये, महाराष्ट्राच्या पंढरपूरमध्ये आणि त्यांनी नाशिकमध्ये त्यांनी गरीब लोकांसाठी त्यांनी धर्मशाळा उघडल्या, सदावर्ती उघडल्या, पानपोया उघडल्या आणि जे रोगी आहे त्यांच्या उपचारासाठी त्यांनी तिथे धर्मशाळा उघडल्या आहे. आणि हे सर्व खर्च त्यांनी आपल्या खर्चातून केला आहे. जे त्यांना जे मदत मिळायची, जे स्वच्छता करायची, त्या याच्यातून त्यांनी हे सर्व उघडलं आहे. आपल्या स्वबळावर त्यांनी सर्व केलं आहे. बाबासाहेबांनी गाडगे महाराजांचं जे नातं होतं ते रक्ताच्याही पलीकडे होतं. हे दोघंही म्हणजे दोघंही एक जे आहे ते उच्च शिक्षित आहे आणि दुसरे जे आहे गाडगे महाराज त्यांनी शाळा कधी बघितली नाही, पण दोघांचे जे सामाजिक दृष्टिकोन होता समाजाकडे पाहायचा तो एकदम विज्ञानवादी होता. आणि बाबासाहेब दोघंही एकमेकांचे कार्याचे खूप मोठे प्रशंसक होते. म्हणून आणि दोघांची महत्त्वाचा एक जो पॉईंट होता, जो समान होता, तो म्हणजे दोघंही जातीभेद पाळत नसत. पहिले बाबासाहेबांनी बहुतेक, म्हणूनच जेव्हा राज्यघटना लिहिली आहे तेव्हा त्यांनी आपल्या समाजाला आरक्षण न देता त्यांनी पहिलं ओबीसीला आरक्षण दिलं आहे. हे दोघांची समानता होती. गाडगे महाराजांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायचं असेल तर त्यांचे काही महत्त्वाचे विषय होते. ते म्हणतात की जातीभेद पाडू नका, कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि प्राण्यांची हत्या करू नका. जे आता मोठे मोठे जे असे धार्मिक अनुष्ठान होतात त्याच्यामध्ये पशुची बळी देतात, त्यांच्या ते अगेन्स्टमध्ये होते. तर फक्त माणसासोबतच नाही, ते प्राण्यांसोबतही त्यांची आदराची त्यांची भावना होती. कही हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या 2 बॅचेस मागील सलग 2 वर्षे चलो दिल्ली की ओर या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल टूर यशस्वीरित्या घडवून आणले आहेत. 35 विद्यार्थ्यांनी पहिली बॅच 19 मे ते 25 मे 2022 या कालावधीत दिल्लीला एज्युकेशनल टूरसाठी गेलेली होती. त्यानंतर 45 विद्यार्थ्यांची दुसरी बॅच 18 मे ते 24 मे 2023 या कालावधीत दिल्लीच्या एज्युकेशनल टूरसाठी गेलेली होती. दोन्ही बॅचमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी निवडले गेले होते. ह्या एज्युकेशनल टूरमध्ये विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवन, भारतीय संसद, दलित प्रेरणा स्थळ याबद्दल माहिती देण्यात आली. आज आपण बघत आहोत की सर्वीकडे अंधश्रद्धा पसरलेली आहे आणि या अंधश्रद्धेमध्ये जास्तीत जास्त महिला वर्ग गुरफटलेल्या दिसून येतात. महिला अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या आहेतच, तसेच त्या अंधश्रद्धेच्या वाहकही आहेत. त्यामुळे मला महिला आणि अंधश्रद्धा हा विषय महत्त्वाचा वाटलेला आहे. सर्वसाधारण असे दिसते की शोषणाचे बळी असलेल्यांना शोषणाबद्दल एक प्रकारचा राग असतो, परंतु महिला वर्गात मात्र याच्या उलट चित्र पाहायला मिळेल. ज्या अंधश्रद्धेच्या व शोषणाच्या त्या बळी असतात, त्या अंधश्रद्धेत गुरफटलेल्या महिला अतिशय सन्मानाने, अभिमानाने मिरवतात. जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तर तो बंड करून उठेल. परंतु स्त्रियांच्या बाबतीत असं उलटच दिसून येतं. एक सत्य गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे, दशेंद्रियांनी जे काही सिद्ध करता येईल ते सत्य, परंतु विषमतावादी लोक आपल्याला वेगळीच शिकवण देतात.
ते म्हणतात वेदात जे काही लिहिलेले आहे ते सत्य आहे, परंतु वेद चाचून बघावे. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तक हिंदुत्वाचे कोडे वाचायला घ्यावी, म्हणजे आपल्याला समजेल सत्य आहे, वेद सत्य आहे की असत्य. तसेच वेदातील सत्यशोधासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुलेंची गुलामगिरी ही पुस्तकासुद्धा वाचून काढावे, ज्यामुळे महिलांची अंधश्रद्धा नक्कीच दूर होईल. शेवटच्या क्षणी मी एक वामनदादा कर्डकांचे 4 ओळी इथे म्हणून दाखवते आहे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे त्याचे न्याहारेचं टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या मुलाचे सारेच चोख असते, सारेच चोख असते. कहीं हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे 3 दिवसीय तथा 5 दिवसीय रेसिडेन्शियल कॅडर कॅम्प झालेले आहेत. त्या रेसिडेन्शियल कॅडर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना चळवळीचे सखोल मार्गदर्शन मिळत असते. मध्ये मध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा रेसिडेन्शियल कॅडर कॅम्प होत असतात, ज्यामधून आपले कर्मठ आणि वैचारिक कार्यकर्ते घडत असतात. बाबा साहब ने कहा था, मैं आपको केवल एक संदेश दे सकता हूँ और वह यह है कि कष्ट और अधिक कष्ट, सिवाय कष्ट के और कोई माध्यम नहीं हो सकता. और आपको इसलिए निराश नहीं होना चाहिए कि कुछ गांवों में हमारे लोगों ने अधिक कष्ट उठाए हैं और वे घोर संकटों से गुजर रहे हैं. हमें अपने काम में संकल्प के साथ लगना होगा और संगठित होने का निर्णय करना होगा. इस देश से कष्टों से डरने की कोई आवश्यकता नहीं है. बाबा साहब कहते हैं, धन्य है वो जो उन लोगों को ऊपर उठाने के अपने कर्तव्य के प्रति जागरूक है, जिनके बीच वे पैदा हुए हैं. धन्य है वे जो लोग दास्ता के प्रतिरोध के अभियान को आगे बढ़ाने के लिए अपने दिनों का पुष्प, अपनी मानसिक और शारीरिक शक्ति और अपना अल्पांश देने की शपथ लेते हैं. धन्य है वे जो ये संकल्प लेते हैं कि चाहे अच्छा हो या बुरा, चाहे धूप हो या तूफान, चाहे सम्मान मिले या अपमान, वे तब तक नहीं रुकेंगे जब तक दलित लोग पूर्ण रूप से अपने पौरुष को पुनर्प्राप्त नहीं कर लेते. कांशीराम जी कहा करते थे, जान देने की बजाय जिंदगी दे. इससे हमें सबक मिलता है कि जैसे हम लोगों ने देखा ही है कि कुछ 30-35 वर्ष पूर्व बाबा साहब के एक पुतले की कुछ असामाजिक तत्व द्वारा विटंबना की गई. हमारे लोगों ने आरोपी को शिक्षा हो इसलिए बहुत विरोध आंदोलन किए. एक व्यक्ति ने तो आत्मदाह भी कर लिया. इस तरह उसने बाबा साहब के सम्मान में अपनी जान दे दी. हम उसकी भावनाओं और बलिदान की कदर करते हैं और उसे सलाम करते हैं, पर यहाँ हमें यह भी याद रखना होगा कि बाबा साहब ने यह भी कहा था, इन विच डायरेक्शन यू आर मार्चिंग इज इम्पोर्टेंट देन द डिस्टेंस कवर्ड. तो ऊपरी घटना से मूवमेंट कितनी आगे बढ़ी, यह भी हमने सोचना जरूरी है. तो जान देने की बजाय अगर हम जिंदगी मूवमेंट के लिए कुर्बान कर दे तो बात आगे बढ़ सकती है. हमें बात को समझना होगा और समझकर समझाना होगा, तभी कारवा सही दिशा में बढ़ेगा. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह हा पाण्यासाठी केलेला सत्याग्रह, पण हा पाण्यासाठी केलेला सत्याग्रह होता का? तर नाही. तो पाण्यासाठी केलेला सत्याग्रह नसून तो आम्ही सुद्धा स्पृश्याप्रमाणे समान आहोत हे सिद्ध करण्यासाठी होता. मानवी हक्कासाठी होता, समतेसाठी होता, सामाजिक समानतेसाठी होता. पाणी हे प्रतीक म्हणून वापरलं होतं, पण खऱ्या अर्थाने आम्हीही माणसाप्रमाणे समान आहो, आम्हीही माणसंच आहो हे सिद्ध करण्यासाठी
20 मार्च 1927ला महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह हा घडवून आणला. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की आम्ही या तळ्याचं पाणी पिलो नाही तर मेलो नाही, आणि पिलं किंवा पिणार आहो तर अजरामरही होणार नाही. पण ज्या तळ्यावर कुत्री मांजरी पशुपक्षी हे पाणी पिऊ शकतात, त्या पाण्याला स्पर्श करू शकतात, पण मात्र आम्ही माणसासारखे माणसं असून सुद्धा त्या पाण्याला स्पर्श करू शकत नाही, ते पाणी पिऊ शकत नाही. एवढेच काय की जे आम्ही पाळलेली जनावरं आहे ते सुद्धा हे पाणी पिऊ शकतात, त्या पाण्याला स्पर्श करू शकतात, पण त्या जनावराची आम्ही मालक असून सुद्धा तो अधिकार मात्र आम्हाला नाही आहे. म्हणून 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाकेला असंख्य अनुयायांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. त्यावेळी काही अन्नसुद्धा गोळा करण्यात आलं होतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं की हे जे गोळा केलेलं अन्न आहे ते सर्वांना पुरणार नाही. म्हणून त्यांनी स्वतः आणि त्यांचे असंख्य अनुयायी यांनी तो संपूर्ण दिवस चणे फुटाणे खाऊन तो दिवस काढला. या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचे नियोजन संभाजी तुकारामजी गायकवाड आणि रामजी आत्रेकर यांच्यासह तमाम अशा सत्याग्रहींनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग दिला होता, प्रतिसाद दिला होता, आणि त्या चौदार तळ्याचं पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ओंजळीमध्ये घेतलं, ते पिलं, आणि शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो, महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह हा यशस्वी झाला आहे, अशा प्रकारची घोषणा ते त्यावेळेस देऊ लागले. जोगेंद्रनाथ मंडल जी का इतिहास दफनाने की पूरी कोशिश की गई थी. बाबा साहब को सन 1946 में संविधान सभा के लिए चुनाव जीताकर भेजने वाले महाप्राण, इनका जन्म 29 जनवरी 1904 में महेश्वर कोंडी गांव, बाकगंज जिला, पूर्वी बंगाल में हुआ. इनके पिता का नाम रामदयाल मंडल तथा माता का नाम संध्या देवी था. ये एक नमोशूद्र परिवार में जन्मे थे. नमोशूद्र परिवार यह एक अछूत परिवार कहा जाता था. उन्होंने सन 1929 में बीए तथा 1934 में एलएलबी की शिक्षा प्राप्त की कलकत्ता विश्वविद्यालय से. 1943 को शेड्यूल कास्ट फेडरेशन की शाखा बंगाल प्रांत में ही चालू कर दी गई थी. जब 1945 में सरकार गिरने लगी तब मंडल जी को मुस्लिम लीग द्वारा सरकार बनाने की कोशिश की जा रही थी. तब मंडल जी ने अपनी 3 शर्तें रखी, जहां उसमें से पहला था 3 एससी मतलब शेड्यूल कास्ट के मंत्री होंगे, दूसरा 3 पार्लियामेंट्री सेक्रेटरी एससी से होंगे, तीसरा था कम्युनल अधिनियम के अंतर्गत 5 लाख रुपए एससी के शिक्षा के ऊपर खर्च होगा. यह सारी शर्तें मान ली गई और मंडल जी को विधायक बनाया गया. इसके बाद 20 जुलाई 1946 की चुनाव परिणाम की घोषणा होती है. बाबा साहब न केवल चुनाव जीते थे, लेकिन विजय ही इतने देश भर में एक मत से ही वो विजयी हुए थे. सबसे ज़्यादा मत उन्हें आए थे. लेकिन कांग्रेस ने भारत के बंटवारे के समय जहां से बाबा साहब चुनाव जीते थे, वहां हिस्सा पाकिस्तान को, पूर्वी पाकिस्तान को दे दिया था और बाबा साहब का सदस्यत्व रद्द कर दिया था. कांग्रेस की यही नीति थी. कलिंग राज्य सम्राट अशोक यांनी जिंकले आणि राज्य जिंकल्यानंतर त्यांना खूप मोठी युद्ध करावं लागलं आणि त्या युद्धामध्ये अक्षरशः हाड आणि मांसाचा अगदी रक्ताचा सळा पडला आणि ते सम्राट अशोक खूप चिंतित झाले, द्रवित झाले, त्यांचे मन हेलावून गेले आणि त्यांनी निगुरद नावाच्या एका भिक्खूकडून त्यांनी धम्मदीक्षा घेतली. धम्मदीक्षा घेतल्यानंतर आणि आपल्या हातातील जे शस्त्र होते ते शस्त्र त्यांनी त्यागून दिले, खाली पाडले आणि त्याच्यानंतर त्यांनी
भंते निग्रोधकडून त्यांनी धम्मदीक्षा घेतली. धम्मदीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आपले जे राज्य होते ते राज्य त्यांनी बौद्ध संस्कृतीतून चालणारे त्यांचे राज्य होते आणि त्यांच्या राज्यामध्ये बळी देणे, पशुप्रथा असं काही नव्हतं आणि त्यामुळे ब्राह्मणांना पशुबळी देता येत नव्हतं आणि त्यांच्या यज्ञामध्ये पशुबळी त्यांना दिल्याशिवाय त्यांचं यज्ञ पूर्ण होऊ शकत नव्हतं. त्यामुळे त्यांना मौर्य शासनाचा आणि सम्राट अशोकाचा खूप राग आला आणि ते चिडून होते. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील कर्पूरी ग्राम या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोकुळ ठाकूर आणि आईचे नाव रामदुलारी देवी होते. 1990मध्ये खगडिया जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजातील मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव जेव्हा भाषण देत होते तेव्हा ते म्हणाले की जेव्हा जननायक कर्पूरी ठाकूर रिझर्वेशनबद्दल बोलत होते तेव्हा उच्चवर्णीय जनता त्यांना वाईट बोलत होते, परंतु आता उच्चवर्णीय जनता काहीही बोलण्यापूर्वी आजूबाजूला बघतात की कुणी SC, ST, OBC समाजातील लोक तर उभे नाहीत ना. हे जे सर्व घडून आलेले आहे ते फक्त आणि फक्त कर्पूरी ठाकूरमुळे असे ते म्हणाले. त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट म्हणजे जेव्हा कर्पूरी ठाकूर 10वी पास झाले, तेही फर्स्ट डिव्हिजनमध्ये, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना उच्चवर्णीय सामंत यांच्याजवळ नेले आणि त्यांचे वडील म्हणाले, सरकार यह मेरा बेटा है, फर्स्ट डिव्हिजन में 10वी पास हुआ है. तेव्हा त्या माणसाने आपली दोन्ही पाय टेबलावर ठेवली आणि म्हणाला, 10वी पास हुआ है, आओ मेरे पैर दबाव. अशा प्रकारचा प्रसंग घडल्यावर त्यांनी ठाम निश्चय केला की समाजातील उच्चनीचता आणि भेदभाव पूर्णपणे नष्ट करून टाकेन. कर्पूरी ठाकूर 1952मध्ये जेव्हा विधायक बनले तेव्हा ऑस्ट्रिया जाण्याच्या तुकडीमध्ये त्यांचे चयन झाले. तेव्हा त्यांच्याजवळ घालायला कोट नव्हता. त्यांनी त्यांच्या मित्राला कोट मागितला, परंतु तोही कोट फाटला होता. आता काहीही पर्याय नसल्यामुळे त्यांचा तोच कोट युगोस्लावियामध्ये घालावा लागला, परंतु तेथील प्रमुख मार्शल टिटो यांनी ते पाहिले आणि कर्पूरी ठाकूर यांना कोट प्रेझेंट दिला. मित्रमैत्रिणींनो, आपण बघू शकतो आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने कोट घालून आहोत. हे कुणामुळे आहे? परंतु ज्यांच्यामुळे आहे हे त्यांना किती कष्ट सहन करावे लागले. तसे 1974मध्ये त्यांच्या छोट्या मुलाचं मेडिकलमध्ये सिलेक्शन झालं, परंतु तो आजारी पडला आणि कर्पूरी ठाकूर यांच्याजवळ त्यांच्या औषधोपचाराकरिता पैसेही नव्हते. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं. औषधोपचार न मिळाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी आपली 4 अपत्ये गमावली. 1978मध्ये जेव्हा कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री बनले त्यांनी सरकारी नोकरीमध्ये OBC समाजाला 26% आरक्षण लागू केले. तेव्हा त्यांना उच्चवर्णीयांनी मनुवाद्यांनी घाणेरडे शिव्याशाप दिले आणि ते म्हणत होते, कर कर्पूरी कर बुरा, छोड गद्दी धर उस्तुरा. कारण कर्पूरी ठाकूर हे नाई समाजाशी बिलॉंग करीत होते. म्हणजे या मनुवाद्यांना हेच वाटते की अस्पृश्य जनतेने कधीही पुढे जाता पदावर जाऊ नये आणि आपल्याला दिसते की ते अजूनही प्रासंगिक आहे. कर्पूरी ठाकूर यांची काही महत्त्वाची कामे म्हणजे त्यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले, ते म्हणजे 8वीपर्यंत शिक्षण मोफत केले. SC, ST शिवाय OBC समाजालाही रिझर्वेशन लागू केले. सर्व महिलांकरिता 3% आरक्षण व OBC महिलांकरिता 20% आरक्षण लागू केले. 5 एकर जमिनीवर आकारण्यात येणारा कर त्यांनी बंद केला. संत रविदास यांचा जन्म इसवी सन 1456 ते 1584 ह्या दरम्यान झालेला असावा. त्यांच्या जन्माच्या वेळी जातीवाद, वर्णवाद, अंधश्रद्धा अत्यंत उच्च टोकावर पोहोचलेली होती. वेद, पुराण, मनुस्मृती, उपनिषद यांच्या आधारावर ब्राह्मण स्वतःची नीती चालवत असत. जो कोणी ब्राह्मणाच्या विरोधात जाई त्यांना अधर्मी ठरवला जात असे. नरकाची भीती दाखवून आणि स्वर्गाची लालसा दाखवून ते सर्वसाधारण लोकांना घाबरवित असत, प्रताडित असत. ह्या सर्वांमध्ये राजवाड्यातील लोकसुद्धा त्यांच्या झासेत येत असत. हिंदू धर्माप्रमाणे मुसलमान लोकांची त्यांची वेगळी एक नीती होती. ते फक्त खुदा यांना विश्वास ठेवत असत. संत रविदास यांचा जन्म चामार जातीत झाला. वाराणसीच्या मुडवाहिड ह्या गावात जन्माला आले. त्यांच्या पित्याचे नाव रघु आणि माताचे नाव गुरबिनिया होते. रविदास शिक्षित नव्हते, कारण
शूद्रांना त्यावेळी शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. परंतु साधुसंतांच्या, बुद्धिस्टांच्याच म्हणजेच भिक्खूंच्या संपर्कात राहून त्यांना तिथल्या धर्मव्यवस्थेचा नॉलेज आलेला होता. ते लहानपणापासूनच साधू संन्यासांच्या संपर्कात राहायचे. संत रविदास यांनी आपल्या सखिया आणि दोहांमध्ये किंवा पदांमध्ये त्या काळच्या व्यवस्थेचा सटीक वर्णन केलेला. ते जातीमुळे कुणाला छोटा किंवा मोठा समजत नसत. जाती ही बुराई यांची जड आहे असे मानत ते गुणांची पूजा करत असत, तसेच जातीपातींची निंदा करीत असत. ते म्हणत, रैदास जन्म के कारणे होत नको नीच, नरको नीच करी डौरी है ओछे करम कीच. जाति पाति के फेर में उलझी रहे सब लोग, मानवता को खात है रैदास जाति का रोग. ब्राह्मण रैदास ब्राह्मण मत पूजिए, जऊ होए गुणहीन, पूजे चरण चंडाल के जऊ हो गुण परवीन. जात जात में जात है जो केरन के पात, रैदास न मानो जुड़ सके जय लो जात न जात. रैदास जाति न पूछिए का जात क्या पात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य रुद्र सबन का एकही जात. संत रविदास यांना त्यांच्या राज्यात कुणीही दुःखी किंवा उपाशी दिसायला नको आहेत आणि ते म्हणतात, ऐसा चाहू राज में जह मिले सबन को अन्न, छोटे बडे सब सम है रैदास रहे प्रसन्न. इतर महान संतांप्रमाणे त्यांनी गरीब आणि निकृष्ट जातीच्या लोकांना उंचावण्याचा प्रयत्न केला, समान करण्याचा प्रयत्न केला. पेरियार ललित सिंह जी यादव, इनका जन्म 1 सितंबर 1911 में जिला कानपुर के देहात नामक गांव में एक कृषक परिवार में हुआ. उनके पिताजी गुज्जू सिंह यादव एक समर्पित आर्य समाजी और समाज सुधारक थे. उनकी माता मूला देवी उस क्षेत्र के जनप्रिय नेता साधो सिंह यादव की पुत्री थी. 1928 में ललित सिंह यादव जी ने उर्दू और हिंदू में अपना मिडिल स्कूल उत्तीर्ण किया. 1929 से 1931 में ललित सिंह जी ने फॉरेस्ट गार्ड की नौकरी की. उनका विवाह सरदार सिंह यादव जी की पुत्री से हुआ, जिनका नाम दुलारी देवी था. उन्होंने एक ही साथ अपनी शिक्षा और नौकरी जारी रखी. 1946 में वह पुलिस एंड आर्मी संघ के ग्वालियर के वह अध्यक्ष चुने गए. उन्होंने कर्मचारियों को क्रांति के पथ पर अग्रसर करने के लिए सिपाही की तबाही नामक पुस्तक छपाई. उन्होंने आम लोगों तथा सरकारी कर्मचारियों को संगठित करके ग्वालियर राज्य में आज़ादी के लिए पुलिस और फौज में हड़ताल कराई. उन्होंने स्मृति, पुराण और अन्य रामायणों का अध्ययन किया. 24 दिसंबर 1973 को पेरियार रामास्वामी नायकर जी का देहांत हुआ. उनकी स्मृति सभा में दुनिया के अनेक विचारवंत क्रांतिकारी वहाँ पर उपस्थित थे. उनकी स्मृति सभा में ललित सिंह जी यादव भी उनमें से एक थे, जिन्होंने अपने विचार उनकी स्मृति सभा में प्रस्तुत किए. वह उसी प्रकार अपने विचार प्रस्तुत कर रहे थे जिस प्रकार पेरियार जी किया करते थे. इसलिए उस स्मृति सभा में जो उपस्थित लोग थे उन्होंने भी उन्हें पेरियार जी कहा और उन्होंने संबोधा कि हमें हमारे पेरियार जी मिल गए. इसलिए उन्हें उत्तर भारत में तब से पेरियार ललित सिंह यादव के नाम से जाना गया. 7 फरवरी 1993 को ललित सिंह जी यादव इनका देहांत हुआ. अपने विचारों, कार्यों और संघर्ष से शोषित समाज को जागृत करने में उनके योगदान को हमेशा याद किया जाएगा. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920ला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधील वाटेगाव या गावी झाला. शिक्षण 1.5 दिवस. पहिल्या दिवशी ते शाळेत गेले, दुसऱ्याही दिवशी ते शाळेत गेले. तेव्हा जातीवाद फार मोठ्या प्रमाणात होता. ते मातंग समाजाचे होते, म्हणजेच अस्पृश्य समाजाचे होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मारहाण केली आणि ते शाळेतून निघून आले. तरी फक्त 1.5 दिवस शाळेत जाऊन ते लेखक, कादंबरी लेखक, उपन्यास लेखक, लोकशाहीर, साहित्य सम्राट म्हणून ओळखले जातात. सन 1931ला सांगलीमध्ये दुष्काळ पडला आणि ते सांगलीहून मुंबईला स्थलांतरित झाले. सांगली ते मुंबई हा प्रवास त्यांनी पायीच केला. मुंबईत आल्यानंतर मिळेल ते काम त्यांनी केले. मुंबईत त्यांना एका मिलमध्ये मिल मजुराची नोकरी मिळाली. नोकरी करत असतानाच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 16 ऑगस्ट 1947ला आझादीच्या विरोधात मुंबई येथे त्यांनी एक मोर्चा काढला. त्यामध्ये त्यांनी
ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी आहे असा नारा दिला. 15 ऑगस्ट 1947लाच भारत देश इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला होता. पण इंग्रज या देशातून गेल्याने या देशातील गुलामांची, गरिबांची समस्या सुटणार होती का? तर या देशातील जो खालच्या जातीचा वर्ग आहे त्यांच्या समस्येकडे सरकारने लक्ष द्यावे. अशिक्षितांना शिक्षण करण्याकरिता, गुलामांना गुलामीतून मुक्त करण्याकरिता त्याकडे लक्ष द्यावे, यासाठी त्यांनी तसा मोर्चा काढला असावा. सन 1940ला ते कम्युनिस्ट विचारधारेशी प्रभावित झाले, कारण त्यावेळी रशियामधून एक क्रांतीची लहर आली होती. रशियामध्ये कम्युनिस्टांची सरकार बनली होती. कम्युनिस्ट म्हणजे शोषित वर्ग. कार्ल मार्क्स यांनी म्हटल्याप्रमाणे जगात पुंजीवादी लोक हे शोषण करीत असतात आणि मजूर वर्गाचे शोषण होत असते. आणि अण्णाभाऊ साठे हे सुद्धा मजूरच होते, त्यामुळे सगळं मजूर वर्ग एकत्र येऊ लागले होते. तमाशा हे एक मनोरंजनाचे साधन होते. या मनोरंजनाच्या साधनाला अण्णाभाऊ साठे यांनी एक जनजागृतीचे साधन बनवले. अण्णाभाऊ साठे यांनी 13 कथासंग्रह, 3 नाटक, 14 तमाशा, 33 कादंबरी, 10 प्रसिद्ध पोवाडे व 1 प्रवास वर्णन इत्यादी त्यांनी साहित्य लिहून ठेवले आहे. त्यांना साहित्य सम्राट, साहित्यकार म्हणूनही ते ओळखले जातात. भारतीय स्वतंत्र इतिहासात अनेक क्रांतिकारकांनी फार मोठे लढे दिले. परकीयांच्या तावडीतून, गुलामीतून भारत देश मुक्त व्हावा यासाठी अनेकांनी संघर्ष केले. त्याचबरोबर आदिवासी क्रांतिकारकांचा खूप मोठा वाटा होता. परंतु आपल्याला जास्त 1857चाच उठाव सांगितला जातो. आदिवासी क्रांतिकारकांचा जास्त उल्लेख दिसत नाही. तर आता 1857चाच उठाव न सांगता 1782 पासून आदिवासींनी दिलेले लढे अभ्यासिले पाहिजे. याच अभ्यासातून बरेच बहुजन क्रांतिकारक दिसत आहे, त्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे. तर 15 नोव्हेंबर 1875मध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म अलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथमच अपत्य होते, त्यामुळे बुंडा जमातीच्या परंपरेने त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपणसुद्धा इतर मुंडा आदिवासींप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चरण्याचे काम करायचे आणि तेही आपल्या वडिलांसोबत रानात जाऊन धनुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे. आदिवासी नायक बिरसा मुंडा यांची जल, जमीन आणि जंगल यासाठी लढाई होती. त्यांची लढाई त्यांच्या समाजाच्या मूलभूत अधिकारांसाठी होती. आदिवासी समाजासाठी ते एक आदर्श पुरुष आहेत. वयाच्या अगदी 18व्या वर्षीपासून त्यांनी संघर्ष सुरू केले. जेव्हा जेव्हा आदिवासी समाजांच्या अधिकारांचं हनन होत होतं तेव्हा तेव्हा इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी बंड केला, संघर्ष केला. यामुळे संतप्त ब्रिटिश सरकारने बिरसा मुंडा यांना पकडून आणण्यास 500 रुपये बक्षीस असे जाहीर केलेले होते. तर वयाच्या अगदी 25व्या वर्षी त्यांना जेल झाली आणि जेलमध्येच त्यांचे निधन झाले. तर बिरसा मुंडाने आपल्या नैसर्गिक हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय बदलाची प्रक्रिया होती. तर कांशीराम साहेबांनी बहुजन समाजाला बिरसा मुंडाविषयी ओळख करून दिली व त्यांचे कार्य जनमानसांपर्यंत पोहोचवून बहुजन समाजाला जोडले. तर बिरसा मुंडा यांच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे आपण अन्यायाविरुद्ध, शोषणविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि त्याकरिता स्वतःच्या जीवाचीही पर्वा करायची नाही. पेरियार अन्ना को लोग विषमतावाद के खिलाफ संघर्ष के महानायक के तौर पर जानते हैं. उनका जन्म 17 सितंबर 1879 में मद्रास प्रांत के इरोड में एक संपन्न परिवार में हुआ था. वे एक 20वीं सदी के प्रमुख राजनेता और सामाजिक कार्यकर्ता थे, जिन्होंने दलित, शोषित और गरीबों के उत्थान के लिए संघर्ष किया. उन्होंने आत्मसम्मान आंदोलन और द्रविड़ कड़गम की शुरुआत की. उन्होंने तमिलनाडु में विषमतावादी, जाति और लिंग के असमानता के खिलाफ विद्रोह किया. आप सभी जानते हैं कि ईवी रामास्वामी नायकर को पेरियार के नाम से जाना जाता है. क्या लेकिन आप यह जानते हैं कि उन्हें पेरियार की उपाधि कब और कहाँ मिली? उन्हें पेरियार की उपाधि मद्रास में आयोजित सन 1938 में तमिलनाडु वुमेन कॉन्फ्रेंस में दी गई. पेरियार का मतलब होता है महान व्यक्ति. महिला उत्थान के लिए आयोजित इस कार्यक्रम में उन्हें पेरियार नाम से पुकारा गया.
उन्होंने विषमतावाद विचारधारा और जागतिक लैंगिक असमानता को परिपादित करने वाले धर्म ग्रंथों का क्रिटिकल अध्ययन किया। इन ग्रंथों के गहन अध्ययन के निष्कर्ष को हम तिरुचिरापल्ली में लगी उनकी मूर्ति के नीचे पट्टिका में पढ़ सकते हैं, जिसमें उन्होंने कहा था, ईश्वर का कोई अस्तित्व नहीं है, ईश्वर का प्रचार करने वाला मूर्ख है और ईश्वर का आविष्कार मूर्खता है और ईश्वर की आराधना करने वाला बर्बर है। आंदोलन की एक और बेहद जरूरी कदम था आत्मसम्मान विवाह शुरू करना, जो जातिवाद और पितृसत्ता के इन दोनों पर एक करारा तमाचा था। स्वर्ण हिंदू समाज जाति और धर्म के बाहर शादी करने की इजाज़त नहीं देता है और हम देख सकते हैं कि किस तरह से जाति और धर्म के बाहर शादी की जाती है, उनका किस तरीके से हत्या करते हैं। पेरियार ने इस आंदोलन के जरिए औरतों को जाति और धर्म के बाहर शादी करने के लिए प्रोत्साहित किया। वे ऐसी बहुत सी शादी करवा चुके हैं। इन शादियों की एक खासियत यह थी कि इसमें कोई पुरोहित और वैदिक रिवाज शामिल नहीं थे। 1841 मध्ये सावित्रीबाई यांनी एका मिशनरी संस्थेत शिक्षण घेणे सुरू केले आणि 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भेडेवाड्यामध्ये सुरू केली। हे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल फुले दाम्पत्यांनी उचलले आणि शैक्षणिक क्रांती घडवून आणली। या शाळेत सावित्रीबाई या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। सुरुवातीला केवळ त्या शाळेमध्ये 9 मुली यायच्या, परंतु हळूहळू मुलींची संख्या वाढू लागली। शिक्षिका म्हणून शाळेत जाताना त्यांचा समाजातील लोकांनी तसेच घरच्यांनीही खूप विरोध केला। शाळेत जाताना रस्त्यात लोक त्यांच्यावर चिखल, शेण, गोटे फेकायचे, त्यांना शिव्या शाप द्यायचे, परंतु तरीही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत। त्यांनी त्यांचे शिक्षण कार्य निरंतर चालू ठेवले आणि त्या शाळेत जाताना घातलेले लुगडे खराब होईल म्हणून सोबत एक लुगडे घेऊन जायच्या, तिथे जाऊन बदलायच्या आणि नंतर त्या मुलींना शिकवायच्या। महात्मा फुले यांचे वडील गोविंदराव यांनी सुद्धा फुले दाम्पत्यांना बजावले होते की तुम्ही हे वंचितांचे शिक्षण कार्य बंद करा, नाहीतर माझे घर सोडा। तर ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाईंबरोबर गृहत्याग केला व ते त्यांचे मित्र उस्मान शेख यांच्या घरी राहू लागले। उस्मान शेख व त्यांची बहीण फातिमा शेख यांनी सुद्धा त्यांना त्यांच्या शिक्षण कार्यात खूप मदत केली। पुणे येथील उस्मान शेख यांच्या घरी सावित्रीबाईंनी प्रौढांसाठी सुद्धा एक शाळा सुरू केली। त्यामध्ये त्या दररोज रात्री 2 तास जे प्रौढ होते, जे मजूर होते, त्यांना रोज रात्री शिकवायच्या। 1848 ते 1852 या कालावधीमध्ये ज्योतिबा फुलेंनी 18 शाळा सुरू केल्या। जॉन वार्डन तेव्हाचे जे इंग्रज अधिकारी होते, यांनी जेव्हा त्यांच्या शाळेला भेट दिली तर ते ज्योतिबा फुलेंना कौतुकाची थाप म्हणून म्हणतात की ज्योतिबांपेक्षा तर ज्योतिबांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे। आणि 1852 सालीच फुले दाम्पत्याचा शैक्षणिक कार्यासाठी सत्कार करण्यात आला। त्यांना सावित्रीबाईंना आदर्श शिक्षिका हा अभिप्रायही देण्यात आला। 1852 मध्ये सावित्रीबाईंनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली। या मंडळाच्या सचिव स्वतः सावित्रीबाई होत्या व या मंडळाचे उद्देश होते महिलांना आर्थिकरित्या सक्षम बनवणे। जसे आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकरित्या मदत केल्या जाते, तसेच सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाहासही पाठिंबा दिला होता। 1863 साली त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना प्रकर्षाने जाणीव झाली होती की ज्या विधवा महिलांवर अत्याचार होतात, जर त्या गरोदर राहिल्या तर त्या एकतर आत्महत्या करतात किंवा बालहत्या करतात। त्याकरिताच त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, ज्यामध्ये 100हून अधिक महिलांची बाळंतपणे झालीत आणि त्या शेकडो मुलांची आई होण्याचे सौभाग्य सावित्रीबाईंना लाभले। आई रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी दाभोळजवळील वननगाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी आणि वडिलांचे नाव भिकुजी धुत्रे होते। आई रमाईला लहान बहीण होती जिचे नाव गौरा होते आणि शंकर नावाचा भाऊ होता।
आई रमैया 7 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे आईवडील मरण पावतात. त्यामुळे त्यांचे काका आणि मामा हे त्यांना त्यांच्या घरी मुंबईला घेऊन जातात. आई रमैया 9 वर्षाच्या होतात तेव्हा त्यांचे काका आणि मामा त्यांच्या लग्नाच्या गोष्टी करतात आणि रामजी सुभेदार भीमरावांसाठी रमाईला पसंत करतात. रामजी सुभेदार यांचा परिवार खूप मोठा असतो. आई रमाई आणि बाबासाहेबांचं लग्न होते तेव्हा आई रमाई या 9 वर्षाच्या असतात, तर बाबासाहेब 14 वर्षाचे असतात. परिवाराच्या सुखातच आपले सुख असे विचार आई रमाईचे असतात. बाबासाहेब रमाईला एक दिवस म्हणतात, रमा तू शिकायला पाहिजे. तेव्हा रमाई म्हणते, साहेब तुम्ही इतके शिकले असून मी अजून शिकून काय करणार. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रमा तुला पत्र लिहिता वाचता आलं पाहिजे. जर घरची बाई शिकलेली असेल तर घरचं संपूर्ण वातावरणच बदलून जातं. जसं ज्योतिबांनी सावित्री आईला शिकवलं तसं मी तुला शिकवीन. तेव्हा रमाई शिकायला तयार होतात. 1912मध्ये रमाई बाळाला जन्म देतात. त्याचे नाव बाबासाहेब यशवंत ठेवतात, कारण ज्योतिबांच्या दत्तक पुत्राचे नाव यशवंत असते. बाबासाहेब जेव्हा शिक्षणासाठी लंडनला जातात तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा भार हा रमाईवर आलेला असतो. घरखर्च चालविण्याकरिता त्या गोवऱ्या वेचायला जातात. बॅरिस्टरची पत्नी आणि गोवऱ्या वेचायला जाते असे कोणी त्यांना म्हणू नये म्हणून त्या सकाळी सूर्योदयापूर्वी आणि रात्री 8 वाजता नंतर गोवऱ्या वेचायला जातात. 1923मध्ये बाबासाहेब जेव्हा लंडनवरून परत येतात तेव्हा सर्व समाज बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जमा होतो. तेव्हा आई रमाईला पण जायचे असते. तेव्हा त्यांच्याकडे नेसायला एक चांगली साडीसुद्धा नसते. तेव्हा शाहूजी महाराजांनी बाबासाहेबांना सत्कार प्रसंगी दिलेला भरजरीचा फेटा त्या साडी म्हणून नेसून जातात आणि जसे बाबासाहेब बोटीतून खाली उतरतात तसा संपूर्ण बंदरावर त्यांच्या नावाचा जय जयकार होतो. रमाई सगळं लांबून पाहत असतात. तेव्हा बाबासाहेबांची त्यांच्या रमावर नजर जाते आणि ते जवळ जाऊन म्हणतात, रामू तू इतक्या लांब का उभी राहिलीस. तेव्हा रमाई उत्तर देते, सर्व समाज तुम्हाला भेटायला आतुर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तुमची पत्नी आहे, मी तुम्हाला कधीही भेटू शकते. बुद्ध केवळ धार्मिक पुरुष नव्हते तर ते एक क्रांतिकारक होते. बुद्ध जगातले पहिले समाज सुधारक होते. बुद्धांचा इतिहास सांगितल्याशिवाय जगाच्या समाज सुधारणेचा इतिहास पूर्णच होत नाही. तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध बुद्धांनी एक नवीन विचार प्रणाली मांडली. गौतम बुद्ध यांचा जन्म 483 ते 563 इसवी सन पूर्व कपिलवस्तू येथील नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. सिद्धार्थांच्या जीवनात कलाटणी देणारे प्रसंग म्हणजे रोहिणी नदीच्या पाण्यासाठी जेव्हा शाक्य व कोलियेमध्ये युद्ध पुकारले गेले होते तेव्हा त्या युद्धाचा विरोध सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केला. या गोष्टीसाठी त्यांना आपले गृहत्याग करायचा स्वीकारला, पण युद्धाला सहमती दिली नाही. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी प्रवज्जा स्वीकारली, प्रवज्जा ग्रहण केली. 45 वर्षाच्या अखंड अविरत तपस्येनंतर इसवी सन पूर्व 528मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्यज्ञान प्राप्ती झाली. सिद्धार्थपासून गौतम बुद्ध बनण्याचा त्यांचा हा प्रवास फारच कठीण होता. बुद्धांची चळवळ म्हणजे त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले तो दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे, जे अविद्येने व अज्ञानाने भरलेली मानवी बुद्धी आहे त्याला प्रकाशमय करणे. तथागत बुद्धांनी धम्म सांगताना मी तो सांगतो म्हणून स्वीकारा असे कधीच म्हटले नाही. या उलट तुमच्या विचारांना ते पटत असेल तरच स्वीकारा असे म्हणून विवेकबुद्धीला आव्हानच केले आहे. बुद्ध धम्म हा चिकित्सेनंतर सांगितलेला धम्म आहे, रोग निदानानंतर दिलेले औषध आहे. तथागत प्रथम मानवजातीच्या रोगाचे निदान केले. जगात दुःख व दारिद्र्य हे महाभयंकर रोग आहेत हे या चिकित्सेनंतर शोधलेले उत्तर आहे. यालाच बौद्ध धम्मामध्ये अधिष्ठान म्हणता येईल. बुद्धाने सत्याची व्याख्या अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितली होती. इंद्रियांना कळू शकेल तेच सत्य होय. या उलट विषमतावाद्यांचे म्हणणे असे की जे वेदाप्रमाणे आहे तेच सत्य आहे. बुद्ध धम्म सोडून जगाच्या पाठीवर कुठलाही दुसरा धर्म घ्या. प्रत्येक धर्मानुयायी आणि त्यांचे प्रमाण ग्रंथ तो धर्म ईश्वराने सांगितलेला आहे असेच प्रतिपादन करतात. बौद्ध धम्माच हा असा एक धम्म आहे जो समता, स्वातंत्र्य व बंधुतावर आधारित आहे. बुद्धांचा विचार दगडावर कोरून ठेवण्याचं काम सम्राट अशोकाने केले. कहीं हम भूल न जाए या अभियानाच्या माध्यमातून
बाबासाहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच 14 एप्रिलला सलग 18 तास अभ्यास करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गंभीरपणे अभ्यासाच्या बैठकीची सवय जडत आहे. ज्या चळवळीत स्त्रियांचा सहभाग असतो ती चळवळ नेहमीच यशस्वी होते हे महिलांबद्दलचे गौरव उद्गार आपणास बाबासाहेबांनी सांगितलेले विसरता येणार नाही. हिंदू संस्कृतीने नेहमीच अपमानित केलेल्या समस्त स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याची संधी निर्माण करून दिली ती फुले, शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीने. 1920मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा अखिल भारतीय बहिष्कृत परिषद भरवली होती त्यात बाबासाहेब हे मुख्य अतिथी होते. त्यात अनेक स्त्रियांचा देखील सहभाग होता. त्यातील तुळजाबाई बनसोडे आणि रुक्मिणीबाई यांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या ठरावावर आपलं निर्भीडपणे मत व्यक्त केलं होतं. आपल्या पतीच्या क्रांतिकारी कवितांचे संग्रह वाटण्याचे काम बनसोडेबाई करत होत्या. 1914 साली त्या एकमेव अशा स्त्री सदस्य होत्या ज्या महार सभा म्हणून जी अस्तित्वात होती 1914मध्ये त्या एकमेव स्त्री सदस्य होत्या. महाडच्या सत्याग्रहात बाबासाहेबांच्या बरोबरीने अनेक स्त्रियांनी सहभाग घेतला. काही महिलांनी वस्तू आणि पैशाच्या स्वरूपात मदत केली तर काही महिलांनी प्रत्यक्ष सत्याग्रहात स्वतः सामील झाल्या आणि आम्ही स्त्रियाही प्रत्यक्ष सत्याग्रहात सहभाग घेऊन हे दाखवून देऊ शकतो की आम्ही ही चळवळीत आमच्या हक्कासाठी लढू शकतो. 1927च्या नोव्हेंबरमध्ये वर्धा येथे बहिष्कृत भारत भगिनी परिषदेत अनेक महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. महाड सत्याग्रहाच्या वेळेस आत्मोन्नती आणि स्त्रियांची जबाबदारी या विषयावरील बाबासाहेबांच्या मार्मिक भाषणाने दलित स्त्रियांनी आपल्या जीवनाचा बराचसा कायापालट घडवून आणला. 1931ला नागपूरमध्ये भरलेल्या मध्यप्रांतिक बहिष्कृत महिला परिषदेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण संपूर्ण भारतात दलित स्त्रियांची स्वतंत्रपणे भरलेली ती पहिलीच अशी परिषद होती. त्यावेळेस दलित चळवळीतून जेवढे संघर्ष आणि सत्याग्रह झाले त्यात अनेक महिलांनी भाग घेऊन चळवळी आणि आपले आयुष्य अर्पण केले. त्यातील अतिशय नावाजलेला असा सत्याग्रह म्हणजे पुणे करार रद्द करण्यासाठीचा सत्याग्रह. त्यावेळेस 1946मध्ये पुणे कराराच्या विरुद्ध खूप मोठा सत्याग्रह छेडला गेला होता. पुणे करार रद्द करून अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार फक्त अस्पृश्यांनाच असावा यासाठी सत्याग्रह करण्यात आला होता. मध्य प्रांतातून पुणे, मध्य वऱ्हाड प्रांतातून नागपूर आणि उत्तर प्रदेशात कानपूर या तीनही विधानमंडळासमोर एकाच वेळी अनेक पुरुषांबरोबर महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता व स्वतःला अटक करून घेतली होती. तुरुंगात जाताना तर कितीतरी महिलांजवळ त्यांचे लहान लहान मुलंसुद्धा होते. अगदी 1.5 वर्षाच्या लहान मुलींपासून ते मुलांपासून. तुरुंगातील त्रास सहन करून अनेक महिला तर उपाशी राहून आपल्या मुलांनासुद्धा घास भरवत होत्या पण स्वतः मात्र उपाशी राहत होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी 1929ला एका सभेमध्ये जेव्हा महिला मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गोळा झाल्या, सभा मिश्र परिषद होती आणि त्यावेळी आपण असं पाहतो की मोठ्या संख्येने जेव्हा महिला गोळा झाल्या त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर महिलांना उद्देशून असं म्हणतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे. जेवढ्या महिला गोळा झालेल्या आहेत तेवढ्या महिलांनी एकत्र यावं. महिला जेव्हा गोळा होतात आणि महिलांपुढे बाबासाहेब आंबेडकर भाष्य करताना म्हणतात की म्हणे या देशात आम्ही लोक तुमच्या पोटी जन्म घेतला म्हणून अपमानित आणि कलंकित जीवन जगत आहोत. या गोष्टीची तुम्हाला चीड येत नाही का? काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? कारण आपल्याला माहीत आहे भारतामध्ये जी काही वर्णव्यवस्था आहे, जी काही जाती व्यवस्था आहे, जी काही क्रमिक असमानता आहे, ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र आणि अतिशूद्र म्हणून आम्ही या देशात जन्माला आलो, अतिशूद्र म्हणून हिणावल्या गेलो, अतिशूद्र म्हणून अपमानित केल्या गेलो. आमची सावली देखील चालायची नाही, आमचा स्पर्श देखील चालायचा नाही, जनावरांचा चालायचा, आमचा नाही चालायचा. अशा प्रसंगी असं अपमानित जीवन जगतो म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या महिलांना म्हणतात आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला म्हणून आमच्या वाटेला असं जीवन आलं. याची तुम्हाला चीड नाही येत का? मग जर चीड येत असेल किंवा नसेल येत, बाबासाहेब पुढे त्या महिलांना उद्देशून म्हणतात एकतर
आम्हाला जन्म देणं बंद करा, नाही तर ही व्यवस्था बदलवण्यासाठी कार्य करा. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? एक तर ही व्यवस्था बदलवण्यासाठी काम करा, अन्यथा आम्हाला जन्म देणं बंद करा. असं अपमानित जीवन जगून काय फायदा, हे बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी आम्हाला बोलले. याच क्रांतीभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी क्रांती केली. मी असा विश्वास बाळगतो की एवढ्या मोठ्या संख्येने ज्या या नागपूरच्या दीक्षाभूमीवर महिला गोळा झालेल्या आहेत, त्या या भूमीतून एक प्रण करून जातील की बाबासाहेब आंबेडकर, आम्ही तुमच्या चळवळीला मागे येऊ देणार नाही, तिला मरू देणार नाही. कारण आज पुन्हा प्रतिक्रांतीवादी लोक, मनुवादी लोक आम्हाला पुन्हा दिसतात की जुनी व्यवस्था या देशामध्ये रुजवण्यासाठी काम करून राहिलेले आहेत. मग त्यांना रोकेल कोण? त्यांना कोण रोकेल? त्यांना तर रोखणारं कोणी दिसतच नाहीये. जे काही लोक नेतेगिरी करतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं नाव घेतात, त्यातले अनेक लोक आपल्याला दिसतात की 1-2 तिकीटसाठी त्यांच्या पायावर लोटांगण घालतात. मग अशा वेळी निश्चितपणे कहीं हम भूल ना जाए हे जे अभियान आपण राबवतो आहे, ज्या अभियानाला मान्यवर कांशीराम साहेबांनी सुरुवात केली होती, क्या ना भूल जाए हम अपने महापुरुषों का संघर्ष ना भूल जाए, फुले शाहू अंबेडकर के संघर्ष को हम लोग कहीं भूल ना जाए, म्हणून हे टाइटल आहे. हम ये ना भूल जाए विषमता के खिलाफ समतावादियों की, मतलब समता के सिपाहियों की जो लड़ाई है, जो संघर्ष है, उस लड़ाई को हमें लड़ना पड़ेगा, उस लड़ाई में हमें अपना रोल निभाना पड़ेगा. इस बात को कहीं हम भूल ना जाए. ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी 24 सप्टेंबर 1944 आम्हाला आमचं ध्येय काय ते सांगितलेलं आहे. काय ध्येय सांगितलेलं आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुढे काय ध्येय ठेवलं? 24 सप्टेंबर 1944 मद्रासच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपले उद्दिष्ट काय आहे ते नीटपणे समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आपले उद्दिष्ट व आकांक्षा आहे. ते तुमच्या मनात ठसू द्या, तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा, म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील ज्या आकांक्षा आम्ही उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत, ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही, थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसाठी आमचा लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. ती कृतीत उतरविण्यासाठी केवढे भगीरथ प्रयत्न करावे लागतील हे मग तुमच्या ध्यानात येईल. केवळ निवेदनांचा किंवा शब्दांचा काही उपयोग होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यात अनेक भाषणं दिली, अनेक पुस्तकं लिहिल्या, अनेक लेख लिहिले, पण घराच्या भिंतीवर कोरून ठेवा एकचदा बोलले, एकच गोष्ट बोलले. कोणती गोष्ट बोलले आणि कधी बोलले? 24 सप्टेंबर 1944 मद्रासला बोलले. आणि आम्हाला या देशाचं शासक बनायचं आहे हे घराच्या भिंतीवर कोरून ठेवा, हे ते बोललेले आहेत. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी. मान्यवर कांशीराम साहेबांनी राजकीय पक्ष बनवला, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी 3 राजकीय पक्षांची आपल्याला त्यामध्ये दिसते की 2 त्यांनी बनवले आणि 3ऱ्या राजकीय पक्षाची संकल्पना ठेवली. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सुरुवात 1920 पासून झाली. 1920 त्यांनी एक पेपर काढला, पाक्षिक पेपर 15 दिवसाचा. त्याचं नाव होतं मूकनायक. मूकनायक म्हणजे काय? तर मुक्या लोकांचा नायक. मग मुके लोक कोणाला संबोधले? तर त्यावेळच्या अस्पृश्य समाजाला, बहिष्कृत समाजाला, डिप्रेस्ड क्लासेसच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की या व्यवस्थेने, विषमतावादी व्यवस्थेने या वर्गाला मुक बनवून ठेवलं, गुंग बनवून ठेवलं. तर मुक्याला वाचा फोडणारा नायक म्हणजे मूकनायक. त्याच्यानंतर मग त्यांनी पहिलं संघटन स्थापन केलं, बहिष्कृत हितकारिणी सभा. 1924 जुलै महिन्याच्या 20 तारखेला त्यांनी ते संघटन स्थापन केलं. त्याच्यानंतर आपण पाहतो की त्यांनी मनुस्मृती दहन
25 डिसेंबर 1927ला केलं. आता मनुस्मृती काय होती? मनुस्मृती या देशातला एक कोडिफाईड लॉ होता, एक कायदा होता. त्या कायद्याच्या अनुषंगाने आपण पाहिलं की या कायद्याचं लिखाण बाबासाहेब आंबेडकर स्वतः क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये मांडणी करताना म्हणतात की ज्यावेळी बुद्धाची क्रांती पुष्यमित्र शृंगाने संपवली आणि मग जुनी व्यवस्था म्हणजे प्रतिक्रांती करून जुनी व्यवस्था रुजवण्याकरिता एक कायदा लिहिण्यात आला आणि तो कायदा सुमती भार्गव नावाच्या व्यक्तीने लिहिला आणि त्या कायद्याचं नाव मनुस्मृती असं आहे. आता मनुस्मृतीमध्ये कठोर बंधनं लादण्यात आली महिलांवर, अस्पृश्यांवर, शूद्रांवर. काय? जर धर्माचे नियम कोणी मोडले तर जिभा कापा, डोळे फोडा, कानामध्ये विरघळता शिशा टाका, इतके कठोर नियम होते. आणि केवळ लिखित मध्ये नव्हते, तशा शिक्षा दिल्या गेल्या. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना कळलं, अभ्यासांती कळलं की या देशात प्रतिक्रांतीच्या नंतर 2000 वर्ष जी आमची गुलामी टिकून राहिली ती या कायद्यामुळे टिकून राहिली. आणि आज हा कायदा आमच्या कामाचा नाही, आज हा कायदा संपून गेला पाहिजे. आणि म्हणून 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती दहन म्हणजेच त्या विषमतावादी व्यवस्थेचा कोडिफाईड लॉ, कायदा, संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं. कहीं हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या कार्यक्रमाला, गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला, लग्न कार्याच्या कार्यक्रमाला, निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला, लग्न वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आणि दिवंगत व्यक्तीच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला सुद्धा कॅडर कॅम्पचे आयोजन होत असतात. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये निमंत्रितांना नेहमीच्या भोजनासोबतच चळवळीच्या विचारांचे खाद्यसुद्धा देण्यात येत आहे. कहीं हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून उचललेले हे एक परिवर्तनीय आणि क्रांतिकारी पाऊल आहे. कबीरदास हे विणकर समाजाचे होते. ते अत्यंत स्वतंत्र विचाराचे होते. जरी त्यांचं पालनपोषण, जन्म हा जरी त्यांचा हिंदू धर्मात झाला असला आणि पालनपोषण जरी त्यांचं मुस्लिम कुटुंबात झालेलं असलं तरी पण त्यांनी कधीच धर्म या संकल्पनेला महत्त्व दिले नाही. तर त्यांनी नेहमी म्हटलं की धर्म हा निरपेक्ष असला पाहिजे. त्यावेळी अस्पृश्यांना शिक्षणाची दारे खुली नसल्याने ते एकही दिवस शाळेत गेलेले नव्हते. विचार करा, ते एकही दिवस शाळेत गेलेले नव्हते. ते म्हणत असे, मसी कागद छुओ नहीं, कलम कहियो नहीं हात. संत कबीर अशा सोप्या भाषेमध्ये सामाजिक प्रबोधन करत असत. त्यांनी कधीच ऊच नीच, जातपात, धार्मिक थाट, रूढिवाद अशा विविध प्रकारच्या समाज कंटकांना आणि भेदभावाला त्यांनी कडाडून विरोध केला. तसेच संत कबीर यांनी जाती व्यवस्थेलाही विरोध केला. त्यांनी ब्राह्मणांचे नेतृत्व अमान्य केले. ते म्हणायचे, हमरा झगड़ा नको हूँ, पंडित मुल्ला छोड़े देऊ, अल्लाह राम का गम नहीं, तहम घर किया कबीरा. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, शूद्र हे 4 वर्ण त्यांनी नाकारले. त्यांचा जो सिद्धांत होता अनुक्रमे की ब्रह्माच्या तोंडातून, हातातून आणि मांडीतून, पायातून हे जे आपले जे वर्ण निर्माण झालेले आहेत ह्या गोष्टी त्यांनी नाकारल्या. त्यांनी गौतम बुद्धांचा जो अष्टांग मार्गाचा सिद्धांत होता त्यांच्यावर त्याची नितांत श्रद्धा होती आणि त्यासाठी त्यांनी काय केलं होतं की हा संघर्ष पुढे चालवला होता. सत्यासाठी बुद्धवाद आणि ब्राह्मणवाद यांच्यात नेहमी संघर्ष झालेला आपण पाहत आहोत. संत कबीर यांनी बुद्धांनी साध्या सोप्यात सांगितलेल्या
सिद्धांतावर विश्वास ठेवला. संत कबीर म्हणायचे, मैं कहता आँखों देखी, तू कहता कागज की लेखी. संत कबीर हे समाजाचे प्रबोधन करून एक प्रकारचा संघर्ष करत होते. संघर्षच नव्हे, तो एक युद्ध करत होते आणि त्या युद्धासाठी त्यांनी भरपूर असे कार्यकर्ते निर्माण केलेले आहे. आज आपण सुद्धा कार्यकर्ते आहोत. आपल्याला सुद्धा कुणीतरी बळ दिलेलं आहे. त्यावेळेला संत कबीर निरक्षर असून सुद्धा त्यांच्या काव्यातून त्यांनी प्रबोधन करून असे खूप सारे कार्यकर्ते निर्माण केले होते. ते म्हणायचे, कबीरा खड़ा बाजार में लिए लुखाटी हाथ, जो घर फूके अपनी चले हमारे साथ. संत कबीर यांनी संघर्ष केला. हिंदू मुस्लिम ठेकेदारांच्या, काजी आणि मुल्ला पंडित पुजारी यांच्या थोतांडाविरुद्ध त्यांनी अंधश्रद्धा नाकारली. सुमारे 500 वर्षापूर्वी त्यांनी आपले विचार आणि भाषणातून धर्मनिरपेक्ष समाजाची कल्पना तर केलीच, तसेच त्यांचा पायाही घातला. कबीर हे एक खऱ्या अर्थाने एका नवा युगाचे प्रवर्तक, युगनिर्माते होते. त्यांनी हिंसा, पशुहत्या, कर्मकांड, मूर्तीपूजा या सर्वांचा कडाडून विरोध केला. तसेच जातपात, वर्णव्यवस्था तसेच सांप्रदायिकता म्हणजे दुसऱ्या धर्माबद्दलची असणारी जी ईर्षा म्हणा किंवा द्वेष म्हणा गोष्टी, या सर्वांचाही त्यांनी मनातून विरोध केला. त्यांच्या मनात सतत लोकमांगल्याची भावना होती. त्यांचा श्रमावर, कष्टावर फार विश्वास होता. ते प्रेमत्व आणि बंधुभाव, एकात्म यावर त्यांची श्रद्धा होती. त्यांनी चालीरीती, रूढी परंपरा, पाखंडवाद यांचा कडाडून विरोध केला. शेवटी मी संत कबीर यांचा एक दोहा सांगू इच्छिते. मलमल धोये शरीर को, धोये न मन का मैल. मलमल धोये शरीर को, धोये न मन का मैल. नहाए गंगा गोमती, रहे बैल की बैल. अशा प्रकारे अतिशय मोजक्या आणि मार्मिक शब्दामध्ये संत कबीरांनी समाजाचे प्रबोधन केले. ते आजही कुठे ना कुठे आपल्या जीवनाला लागू पडते. बाबासाहेबांचे धर्मांतरण हा अत्यंत क्लिष्ट आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि सर्वांना सन्मान मिळवून देणारा असा हा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी धर्मांतरण का केलं याच्या मुळात आपण जाणार नाही. धर्मांतर त्यांना करावं लागलं. 13 ऑक्टोबर 1935 नाशिकच्या येवले या ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला संबोधित करताना बाबासाहेबांनी धर्मांतराची भीमगर्जना केली. ही भीमगर्जना केल्यानंतर स्वर्णांच्या छातीत धडधडायला लागलं. हिंदुवाद्यांनी एकच गदारोळ केला आणि काँग्रेसमधल्या हरिजन नेत्यांनी धमक्या दिल्यात, निदर्शनं केली. या असल्या धमक्यांना घाबरणारे बाबासाहेब नव्हते. त्यांचं व्यक्तिमत्व निडर होतं आणि म्हणूनच धर्मांतराच्या घोषणेनंतर त्यांनी इतर धर्माचा अभ्यास करायला सुरुवात केली. इतर धर्माचा अभ्यास करत असताना त्यांना अशा धर्माची आवश्यकता होती की अस्पृश्य समाजात आत्मविश्वास जागृत करणारा, अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांना झुगारून देणारा, त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टी देणारा असा समाज त्यांना हवा होता आणि तो असा धर्म त्यांना हवा होता. असा धम्म म्हणजे बुद्ध धम्म होय. हा बुद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी 23 सप्टेंबर रोजी जाहीर केला आणि येत्या विजयादशमीला म्हणजे 14 ऑक्टोबर 1956ला तो निश्चित केला. 13 ऑक्टोबर 1956ला पत्रकार परिषदेत बोलताना बाबासाहेब म्हणतात, मी महायान किंवा हीनयान पंथाचा स्वीकार करणार नाही. बौद्ध धम्माचा स्वीकार करताना मला बुद्धाच्या शुद्ध शिकवणुकीचं पालन करायचं आहे आणि त्याला त्यांनी नवयान असं नाव दिलं. हा नवयानाच्या रूपात त्यांनी शुद्ध बुद्ध धम्म जगाला दिला. यामध्ये कुठल्याही अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीतीला अजिबात स्थान नाही. 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथील दीक्षाभूमीवर 5 लाख अनुयायांसोबत त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. या भारतभूमीत लोप पावलेल्या बुद्ध धम्माला पुनर्जीवित करण्याचं कार्य बाबासाहेबांनी केलं. आतापर्यंत एक काळ असा होता की मनुवादाची विचारसरणी भारतीयांच्या मनात इतकी खोलवर रुजलेली होती की त्यातून बाहेर पडणं महापातक समजलं जात असे. एवढंच काय, परंतु अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या उच्च विद्याविभूषित
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यातून हिंदू धर्माच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अस्पृश्याच्या कित्येक पिढ्या या अस्पृश्याच्या आणि रूढिवादाच्या खोल गर्तेत खितपत पडलेल्या होत्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी एकमेव मार्ग होता, तो म्हणजे धर्मांतरण. जर अस्पृश्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला तर बाकीच्या राष्ट्रांची, बुद्धिस्ट राष्ट्रांची त्यांना मदत होईल, सहानुभूती मिळेल आणि या सहानुभूतीच्या रस्त्यावर आपण आपली जातीची जळमुट म्हणजे या ठिकाणी अस्पृश्यतेचा कलंक आपल्यावर लागलेला आहे हा आपण दूर फेकू शकू आणि त्यांच्या जाचातून मुक्त होऊ शकू. आजपर्यंत या देशाने आपल्या विषमतेवर आपल्यावर जी मानवीयता होत होती त्याविरुद्ध आवाज का उठवला नाही याचं कारण असं की हा हिंदू धर्माचा, हिंदू लोकांचा आपसातला भानगड आहे म्हणून त्यांनी कदाचित टाळलं असावं. पण एकदा आपण बुद्ध धर्माचा स्वीकार केला तर आपल्याला या लोकांची मदत होईल असं बाबासाहेब म्हणाले. समता क्रांतीचे प्रणेता महामानव नारायण गुरु यांचा जन्म केरळच्या त्रिवेदमपासून 12 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या चंपदंती गावात 26 ऑगस्ट 1854 झाला. इजवा जातीमध्ये लहानपणापासून शिक्षणाचं बाळकडू असलेले नारायण गुरु हे अतिशय चपळ बुद्धिमत्तेचे आणि हुशार बुद्धिमत्तेचे होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेलं होतं. जवळपास गावामध्ये जवळपास शिक्षणाची सोय नसतानासुद्धा त्यांनी आपलं शिक्षण थांबवलेलं नाही. मामांच्याकडून ते संस्कृत भाषेचं शिक्षण घ्यायचे. त्यांनी संस्कृत, मल्याळम आणि तामिळ या तिन्ही भाषेवर प्रभुत्व मिळवलेलं होतं. त्यावेळेस केरळमध्ये जातीवाद हा अतिशय उच्च कोटीवर होता. त्यावेळेस ब्राह्मण, नायर, इजवा, पुतिता आणि पराया असे 4 समाज होते. तर नायर आणि ब्राह्मण हे इजवा जातीपासनं अतिशय म्हणजे दूर अंतर ठेवून बोलायचं. म्हणजे ब्राह्मण हे नायरपासनं 32 फुटाचं अंतर, नायर आणि इजवा हे 34 फुटाचं अंतर आणि इजवा हे पुतिता आणि पराया या समाजापासून 100 फुटाचं अंतर ठेवून बोलायचं. एवढंच काय कमी असेल तर ते जेव्हा बोलायचं तेव्हा एका हाताने तोंड झाकून बोलायचं आणि हे बोलत असताना ते अपवित्र होणार नाही याची दक्षता घ्यायची. आणि हे सगळं सभ्यतेचं लक्षण मानलं जायचं. हे सगळं बघत असताना नारायण गुरु हे सगळं बघत असताना समाजात त्यांना खूप चीड यायची. तर याच्यानंतर मग नारायण गुरूंनी समाजात सामाजिक चळवळीचं काम केलं. त्यात त्यांनी सर्वप्रथम कटकाडर आणि अतुंगमध्ये सर्वप्रथम शाळा सुरू केल्या. त्यानंतर अरपूर, कांचीवरम, वर्कला आणि या ठिकाणी त्यांनी मठ आणि आश्रमशाळा बांधले. त्यांनी महिलांसाठी आश्रमशाळा बांधल्या. ज्या महिला असह्य होत्या त्यांच्यासाठी त्यांनी आश्रमशाळा बांधल्या. त्या काळात कितीही म्हणजे इजवा समाजामध्ये जन्मलेल्या लोकांना मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी जसं विहिरी आहे, पानवटे आहे या ठिकाणी जाण्याची त्यांना सक्त मनाई असायची. तर नारायण गुरु लोकांना सांगायचे की इजवांनी आपलं स्वतंत्र असं मंदिर बांधावं आणि त्या मंदिरामध्ये त्यांनी स्वतःच्या पद्धतीने पूजा करावी आणि स्वतःचे पुजारी त्यात नेमावे. आणि त्याप्रमाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले आणि त्याप्रमाणे ते वागत राहिले. नारायण गुरूंनी लोकांमध्ये जाऊन अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अज्ञानता, अस्पृश्यता आणि रीतिरिवाज, जाती परंपरा यामुळे लोक वेगवेगळ्या याच्यात विखुरलेले आहे. त्यांनी विचार केला की समाजात आपल्याला हे जे विखुरलेलेपण आहे ते कमी करायला पाहिजे, लोकात प्रेमाची भावना निर्माण करायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मग लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी प्रेमाने बोलणे, वागणे हे सगळं सुरू केलं. आणि त्यातच त्यांचा एक षडमुखदास कांचीपुरम यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि ते नायर समाजाचे असतानासुद्धा त्यांना आपला गुरु मानले. एकदा कवी रवींद्रनाथ म्हणतात की मी विश्वभ्रमण करत असताना त्यांना त्यांच्यासोबत राहण्याची संधी आली. तर कवी रवींद्रदास म्हणतात की मी एवढा हुशार आणि
आध्यात्मिक पुरुष मी कधी बघितलेला नाही आणि किंवा त्यांची बरोबरी करणाराही एक व्यक्ती मी या जगात अजून बघितलेला नाही. हे सगळं काम करत असताना नारायण गुरुचा 20 डिसेंबर 1928ला महापरिनिर्वाण झाला. वर्गहीन आणि जातीहीन समाज बनवण्यासाठी त्यांनी पूर्ण जीवनभर संघर्ष केला. दलितांना आणि पीडितांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रेरणा दिली. या त्यांच्या प्रेरणेला आपण सर्व त्यांचा वारसा पुढे वाढवू. दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना 15-15 तास अभ्यास करण्याचे चॅलेंज दिले जाते. अभ्यासाच्या या चॅलेंजला विविध जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळत असतो आणि सर्व विद्यार्थी अभ्यासाच्या या चैलेंजला सहजरित्या पार करीत असतात. कांशीराम जी ने हमें फुले, शाहू, अंबेडकर इनके द्वारा चला गए मूवमेंट की ओर देखने का एक नया ही नज़रिया दिया. कांशीराम जी ने हमारे महापुरुषों का कारवा उनकी मंजिल तक पहुंचाने के लिए अपना पूरा जीवन त्याग दिया. नौकरी छोड़ी, घर बार छोड़ा और प्रतिज्ञा ली दैट आई विल नेवर गेट मैरिड, आई विल नेवर एक्वायर एनी प्रॉपर्टी, आई विल never visit my home. I will devote and dedicate rest of my life to achieve the goals of Phule Shahu Ambedkar movement. मान्यवर कांशीराम जी ने बाबा साहेब की बातें समझकर हमें अपने कमाई का 20वां हिस्सा इस मूवमेंट को आगे बढ़ा देने के लिए कहा. उन्होंने मान्यवर कांशीराम जी ने खुद अपनी पूरी जमा पूंजी इस मूवमेंट को अर्पण कर दी. दिन रात एक किए, बाबा साहेब की विचारधारा पढ़ने लगे, इस मूवमेंट को आगे बढ़ाने लगे. कभी भूखे पेट सोना पड़े या ज़मीन पर पेपर बिछा कर सोने से लेकर तो मुर्दे का कोट पहनने तक मूवमेंट के लिए किसी भी बात की परवाह नहीं की. संपूर्ण भारत का दौरा साइकिल से किया और विरोधियों को भी बताया, चैन नहीं, आराम नहीं, हमें नहीं तो तुम्हें भी नहीं. उस समय बाबा साहेब को मानने वाले नेतागण कहते थे कि बाबा साहेब की विचारधारा तो अच्छी है पर हो शकत नहीं, और उन्होंने अपने स्वार्थ के लिए हो शकत नहीं की लहर फैला दी. लेकिन मान्यवर कांशीराम जी ने बाबा साहेब की विचारधारा अच्छी है और हो शकत है यह विश्वास लोगों में जागृत किया. और वह कहते थे, दिल में अगर सच्ची तमन्ना हो तो कई रास्ते निकल आते हैं, वरना एक से एक बढ़िया बहाने निकल आते हैं. मान्यवर कांशीराम जी ने पहले कर्मचारियों का वामसेव संगठन स्थापित किया. उनमें समाज का दायित्व की भावना जागृत की. उन्होंने बुद्धिस्ट रिसर्च सेंटर, दलित शोषित समाज संग्रह समिति एवं बहुजन समाज पार्टी बनाई. मान्यवर कांशीराम जी कहते थे, मेरे सपनों का भारत सम्राट अशोक का भारत. मान्यवर कांशीराम जी ने हमें संघर्ष करना सिखाया, दिशाहीन संघर्ष करने से रोका, सत्ता के लिए संघर्ष करना सिखाया. उसके लिए उन्होंने हमें एक फॉर्मूला भी दिया, नीड प्लस डिज़ायर प्लस स्ट्रेंथ इज इक्वल्स टू चेंज. अर्थात ज़रूरत प्लस चाहत प्लस ताकत इज इक्वल्स टू सत्ता परिवर्तन. और उन्होंने बाबा साहेब की विचारधारा को पूरे देश में फिर से एक बार जागृत किया. संपूर्ण भारत में जय भीम का नारा बुलंद किया. देश के कई प्रदेश से एमएलए एमपी चुनकर लाए और देश का सबसे बड़ा प्रदेश उत्तर प्रदेश, मनु का प्रदेश, वहाँ बाबा साहेब की विचारधारा की 3 बार सरकार बनाई और बाद में इस विचारधारा की कमांड एक स्त्री आयरन लेडी बहन कुमारी मायावती को सौंप दी. बहन कुमारी मायावती ने 4थी बार बीएसपी की बहुमत सरकार बनाई और बहन कुमारी मायावती एक स्त्री होकर आज भी इस विचारधारा को आगे बढ़ाने के लिए प्रयत्नशील है. ऐसे महान व्यक्ति मान्यवर कांशीराम जी को मैं नमन करती हूँ और आप लोगों से कहती हूँ कि अब ये हमारी जिम्मेदारी है कि इस कार्य को, इस मूवमेंट को हम आगे बढ़ाएं और अपने महापुरुषों का सपनों का भारत हम निर्माण करें. जे तत्कालीन मंत्रिमंडळ होतं त्यावेळेस बाबासाहेबांचा विरोध करत होतं. संविधान सभेमध्ये सुद्धा यांना येऊ द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं होतं. पण बाबासाहेब विद्वान होते हे सर्वांना परिचित होतं. तर ते पश्चिम बंगालचे जे जोगेंद्रनाथ मंडल आहेत यांनी बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून देण्याचे ठरवले आणि त्यांच्या सर्व सदस्यांना एकदम ठाम असं त्यांनी सांगितलं की तुम्ही जर निवडून त्यांच्यामध्ये एक व्यक्ती होती, त्यांनी ठाम सांगितलं की तुम्ही जर निवडून दिलं नाही तर मी माझी ही तलवार रक्ताने लथपथ करेल असं त्यांनी ठामपणे तेव्हा सांगितलं. आता असं आहे का हो कुणी की ठामपणे असं बोलेल? असे आता काही प्रतिनिधी आहेत का आपल्यासाठी काही काम करणारे? 131 प्रतिनिधी त्या
संसदेमध्ये बसलेले आहे, आपल्यासाठी काही करतायत का ते? त्याच्यासाठी आपण संविधान वाचलं पाहिजे. तर मी म्हणते की बाबासाहेबांनी हे आपल्यासाठी सर्व हिताचे जे कायदे करून ठेवलेले आहे संविधानामध्ये, त्याचं आपण वाचन केलं पाहिजे. हे वाचन करणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आता हे लहान मुलांना थोडं शिक्षणामध्ये पण अभ्यासामध्ये त्यांनी हा विषय दिलेला नाही आहे संविधानाचा. काही आपले आता काही हम भूलना जाए टीममधील रितेश पाटील सरांनी तो सुरू केलेला आहे. लहान मुलांना ते शिकवतात संविधान, म्हणून आता त्यांच्या आईवडिलांना पण ते समजू लागलेलं आहे. पण आपण त्या संविधानाविषयी खूप अनभिज्ञ आहोत बाकीचे. तर आपण ते कुठे वाचलं पाहिजे असं मला, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. ते वाचाल तर आपण वाचू. तर ते संविधान आपलं अंमलात आलं 26 जानेवारी 1950 साली. त्यामध्ये 6 आपले मूळ अधिकार आहेत. कोणते कोणते आहेत? समतेचा अधिकार, स्वातंत्र्यतेचा अधिकार, आपलं शोषणाविरुद्धचा अधिकार, शैक्षणिक आणि धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि शैक्षणिक आणि संस्कृतीचा अधिकार, संवैधानिक उपचारांचा अधिकार, असे ते आपले मूळ 6 अधिकार आहेत. त्यानंतर त्यामध्ये 12 अनुसूची आहेत, 395 कलम आहेत आणि त्या कलमांमध्ये एकही गोष्ट अशी नाही की ती आपल्या हिताची नाही. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये हिताच्या टाकलेल्या आहे. फक्त आपण वाचू तेव्हा आपल्याला कळेल. आर्टिकल 1चं उल्लंघन आपल्याला हिंदुस्तान आता लोक म्हणत आहेत, तर ते म्हणजे आपण बघत आहोत, उघड्या डोळ्यांनी ते बघत आहोत. तर ह्यावर आपण विचार करायला पाहिजे. शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे 21 क मध्ये, त्याचंसुद्धा पालन होत नाही आहे. ते सुद्धा आपण त्याच्यावर सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे का हे का होत नाही आहे. 2 मिनिटातच मी माझं वक्तव्य पूर्ण करते. आणि महापुरुषांचे सर्व विचार, बुद्धांपासून जे विचार आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत संविधानामध्ये. बुद्धांचा जो विचार आहे समता, बंधुता आणि न्याय, हे विचार टाकलेले आहेत. ज्योतिबा फुलेंचे विचार टाकलेले आहेत 21 क मध्ये. अजून छत्रपती शाहू महाराजांचे विचार टाकलेले आहेत 16(4) आरक्षण, नोकरीसाठी आरक्षण, हे त्यामध्ये कलम सर्वच महापुरुषांची कलममध्ये हा अभ्यास बाबासाहेबांनी त्यामध्ये टाकलेला आहे. म्हणून आपल्याला संविधान वाचणे हे गरजेचं आहे आणि प्रासंगिक आहे. तर मला चिठ्ठी आलेली आहे. हा विषय 5 मिनिटात न संपणारा आहे संविधानाचा. त्याच्यामुळे ह्याच्यावर तुम्ही चिंतन मनन करा आणि हे रोज आपण एक आर्टिकल वाचलं पाहिजे असं मी तुम्हाला सर्वांना सांगते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827ला सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत होते, म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले. महात्मा फुले यांनी समाजातील विषमता, अनिष्ट रूढी परंपरा, जातीभेद या सर्वांचा प्रखर विरोध केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडली की त्या घटनेने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ते म्हणजे की जेव्हा महात्मा फुले यांचे ब्राह्मण समाजातील एक मित्र होते आणि त्या ब्राह्मण समाजातील मित्राच्या लग्नाचे आमंत्रण हे महात्मा फुले यांना होते. तेव्हा त्या लग्नाच्या वरातीमध्ये महात्मा फुले सहभागी झाल्यानंतर काही ब्राह्मण लोकांनी त्यांना बघितले आणि म्हणू लागले की हा शूद्र कुणबट कोण, असं म्हटल्यानंतर स्वतःमध्ये कुजबूज करू लागलेत आणि त्यानंतर त्या वरातीमध्ये महात्मा फुले यांचा अपमान करून त्यांना वरातीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेने महात्मा ज्योतिबा फुले यांना फार वाईट वाटले आणि त्यानंतर त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या चळवळीला सुरुवात झाली. उच्च नीच, भेदभाव, वर्णजाती, अहंकार, विषमता या सर्वांचा त्यांनी निर्धार केला. समाजात जर क्रांती हवी असेल तर सर्वप्रथम पहिले शस्त्र म्हणून स्त्री शिक्षण त्यांनी हाती घेतले. त्या काळी स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप करणे असे वाटत होते, त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे बंद केली होती आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षण हाती घेतले. स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी
आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्धार करते. स्त्री शिकली तर समाज सुधारणेत वेग येईल या विश्वासावर विचारांवर त्यांनी मात केली आणि स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवलेत. महात्मा फुले यांनी स्त्रियांवर होत असलेले अन्याय अत्याचार बघून स्त्री शिक्षणाचे महत्त्व जाणले. सुधारणेचा मूळ पाया शिक्षणच आहे आणि शिक्षणाने सर्वांगीण विकास होऊ शकतो यावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. समाज रचनेसाठी शिक्षणाची गरज आहे हे ओळखून त्यांनी स्त्री शिक्षण आणि शूद्रांना शिक्षण देण्याचे ठरविले. त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासूनच म्हणजे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवून त्यांनी सन 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही शाळा देशातील पहिली मुलींची शाळा होती आणि त्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुले ह्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते. ज्ञान ही एक शक्ती आहे असे विचार महात्मा फुले यांनी मांडले होते. ते अस्पृश्यता, अज्ञान, दारिद्र्य या अस्पृश्यांच्या शिक्षणाद्वारे विकास करण्याचा आणि याच परिस्थितीतून बाहेर काढण्याचा महात्मा फुले यांनी ठाम निश्चय केला. ते स्वतः अस्पृश्यांच्या वस्तीत राहायला गेले आणि माणुसकीचा खरा धर्म त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. जातीभेद नष्ट करण्यासाठी समाजातील खालचा वर्ग शहाणा झाला पाहिजे यासाठी महात्मा फुले यांनी आपले मत मांडलेत. तसेच 12 वर्षाखालील सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देणे हे शासनाचे कर्तव्य आहे अशी त्यांनी मागणी केली आणि अशी मागणी करणारे ते पहिले भारतीय होते. चक्रवर्ती राजा सम्राट अशोकानंतर आपली राजसत्ता बहुजन हिताय बहुजन सुखाय राबविणारा राज्यकर्ता इतिहासाला माहिती असला एकमेव राजा म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती महाराज. शाहू छत्रपती महाराज यांच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे वयाच्या 20व्या वर्षी म्हणजेच 2 एप्रिल 1894ला त्यांच्या हाती आली आणि त्यांनी आपल्या संस्थानामध्ये जेव्हा शिक्षणाची स्थिती बारकाईने अभ्यासली तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आले की विद्येचा उपभोग ही फक्त एकच जात घेत आहे आणि लोकशाही यशस्वी करण्यासाठी लोकशिक्षण हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे शाहू महाराजांनी गाव तिथे शाळा हा उपक्रम हा जाहीरनामा काढला. शाळा काढल्या, शिक्षकांची व्यवस्था केली आणि 1917मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असा जाहीरनामा त्यांनी काढला. अस्पृश्यांना समतेने वागवण्याची त्यांनी राजाज्ञा दिली. जातीच्या आधारावर अस्पृश्यांना नोकरी नाकारता येणार नाही हा आदेश त्यांनी काढला. वैद्यकीय सेवा देताना अस्पृश्यांना समतेने आणि प्रेमाने वागविण्यात यावे अशी राजाज्ञा त्यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान आर्टिकल 17 अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी हे लिहिले. मात्र शाहू महाराजांनी 1919मध्येच सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये असा कायदा केला आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा शाहू महाराजांनी केली. त्यानंतर फासे पारधी आणि यांच्या घर बांधणी प्रकल्पाला शाहू महाराजांनी त्यांनी मान्यता दिली. त्यानंतर बलुतेदारी पद्धत, कुलकर्णी वतन या ज्या फसवेगिरीच्या पद्धती होत्या या शाहू महाराजांनी बंद केल्या आणि तलाठी नेमणूक पद्धत त्यांनी सुरू केली आणि त्यामध्ये सुद्धा अस्पृश्यांना त्यांनी प्राधान्य दिले. त्यानंतर महार मांग रामोशी या तथाकथित गुन्हेगारी पद्धतीच्या लोकांची हजेरी पद्धत कायद्याने बंद केली. त्यांना आपल्या संस्थानामध्ये काम दिले आणि या जमातीवरील गुन्हेगारीचा ठप्पा शाहू महाराजांनी पुसून टाकला. स्त्रियांच्या संरक्षणासाठी त्यांनी स्त्री छळवणूक प्रतिबंधक कायदा तयार केला आणि जसं बाबासाहेबांनी आपल्याला ज्या गोष्टी हिंदू कोड बिलामध्ये मांडल्या होत्या, ज्या त्यांची मागणी केली होती, त्याची अंमलबजावणी कित्येक दशके अगोदर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केली होती. 22 मार्च 1920 माणगाव परिषदेत शाहू महाराज आपल्या प्रजनांना म्हणाले की बाबासाहेबांच्या रूपाने तुम्ही तुमचा जो पुढारी निवडून काढलेला आहे त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो आणि डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत असे म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या अंगावर खांद्यावर या बहिष्कृत समाजाची त्यांनी जबाबदारी टाकली. बाबासाहेबांच्या मूक नायक या पत्रकाला त्यांनी आर्थिक मदत केली. शाहू महाराज यांचा मृत्यू 6 मे 1922 म्हणजे वयाच्या अवघ्या 48व्या वर्षीच झाल्या. त्या इतक्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी इतकी सारी समाज कल्याणाची कामे केली. शाहू महाराजांच्या या कार्यावरून आपण काय बोध घ्यायला पाहिजे? शाहू महाराज जे बोलत होते ते करत होते.
कुणाला घाबरत नव्हते, कुणाच्या विरोधाला ते घाबरत नव्हते, जीवाची पर्वा करत नव्हते. शाहू महाराजांना बॉम्बस्फोट घडवून आणून मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. खुनाची धमकी देणारी पत्रके आजूबाजूला लावण्यात आली होती. पण शिवाय पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्यात आले असते. नो वन्स वाईफ अँड लाईफ इज सेफ इन हिज स्टेट असं म्हणून सुद्धा शाहू महाराजांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला होता. पण शाहू महाराज घाबरले नाही, कारण ते राजा होते, त्यांच्या हातामध्ये सत्ता होती. तेव्हा आपण सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष न करता आपला संघर्ष हा राजकीय सत्ता मिळवण्यासाठी असायला पाहिजे. भीमा कोरेगाव शौर्य दिवस. काय झालं रे या दिवशी? एक राजा होता, नाव त्याचं संभाजी महाराज. तो कुणाचा पुत्र? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र. म्हणे कुणाच्याही बापाला घाबरत नव्हता, वाघाचा जबडा असा फाळून टाकत होता. आणि ही जी काही बुद्धाची विचारधारा आहे समतेची, ही बुद्धाची विचारधारा हा संभाजी महाराज या संपूर्ण देशामध्ये पेरत होता. आणि म्हणून विषमता धार्जिण्या लोकांना याचा प्रचंड राग आला आणि आमच्या या राजाचा खून केला, त्यांच्या त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या त्या सगळ्या तंत्र आणि मंत्राच्या नुसार. आता या आमच्या राजाचा खून केला, याचे तुकडे तुकडे केले, फेकून दिले. राजाचा खून झालाय, एकही ओबीसी माझा बांधव समोर यायला तयार नाही. मग माझ्याच वंशाचा, माझ्याच रक्ताचा एक बांधव पुढे आला, नाव त्याचं गणपत. या गणपतनी राजाची सगळी हे तुकडे तुकडे जमा केले आणि स्वतःच्या घरामध्ये त्याला अग्नी दिला. फार प्रचंड असं पाप केलंय या गणपतनी, अशी त्यांची समज. म्हणून गणपतला त्याचं शिर कलम करून टाकलं, त्याच्यासोबत असणाऱ्या माणसांनाही मारून टाकलं. ही माणसं अशीच तुफान आहेत, आपल्याला ऐकणार नाही. या भीतीपोटी म्हणून आमच्या समाजातल्या माणसांच्या गळ्यात गाडगं, कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये काळा धागा लटकवण्यात आला. ह्याचा बदला घ्यायचा होता, कारण आम्ही माणसं, आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. तुम्हीही माणसं आणि आम्हीही माणसं, ही माणसांची लढाई आहे. आमचा हा देश आहे, या देशाचे रहिवासी आम्ही आहोत, आम्हाला देखील जगण्याचा अधिकार आहे. ही माणसांची लढाई आम्ही लढलो पाहिजे. म्हणून आमच्यातले शूर समोर आले आणि ठरवलं त्यांनी की ही लढाई आम्ही लढायची आहे, ही माणसांची लढाई लढायची आहे. आणि मग उगवला तो दिवस 1 जानेवारी 1818चा. कुठला दिवस? 1 जानेवारी 1818चा, की या देशामध्ये इंग्रजांचं राज्य असताना इंग्रज आणि पुण्याचे जे काही पेशवे होते, या दोघांमध्ये पुणे जिंकण्यासाठी म्हणून लढाई सुरू होती. मला पुणे जिंकायचंय म्हणून बाजीराव पेशवे म्हणायचा. इंग्रज घाबरले. यांचे हे एवढे मोठे लोक, आपली छोटीशी बटालियन, पण त्या बटालियनमध्ये 500 महारांची एक बटालियन स्पेशल फोर्स होती. त्याचा प्रमुख होता स्टॅन्टन. याच्या नेतृत्वामध्ये 500 महारांनी तो लढा उभारला आणि त्याचा हौसला बुलंद केला आणि त्याला सांगितलं की साहेब, आम्ही ही लढाई तुमच्या सोबत लढणार आहोत आणि तुम्हाला सांगतो आहे, ताकद देतो, प्रणही करतो की ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सिद्धनाग पुढे येतो, दोघांची लढाई होते. बाजीराव पेशवा आमचे 500 महार बटालियन इंग्रजांच्या सोबत लढाई करतात. या 1.5 दिवसाच्या लढाईमध्ये विजय होतो तो 500 आमच्या महार बटालियनचा. फक्त त्यातले 20 महार सैनिक मरण पावतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा इतिहास माहिती झाला. मी शूरवीरांची औलाद आहो, मला अभिमान आहे. ज्या जातीत माझा जन्म झाला त्या जातीमध्ये असे वाघाचे छावे आहेत. यांनी ही लढाई आधीच लढली आहे. ही लढाई इतिहासातली नंबर 1ची लढाई होती, जी आमच्या महार माणसांनी लढलेली. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांकडे हा इतिहास होता. बाबासाहेबांनी हा इतिहास वाचला की मी अशा तशा माणसाचा पाईक नाही, अशी तशी माझी वंशज नाही, असे तसे माझी वंशावळ नाही, फार शूरवीरांची वंशज आहे, वंशावळ आहे. आणि लहानपणापासूनच ही जिद्द
बाबासाहेबांमध्ये होती आणि ते चित्र तर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळामध्ये फार बदलवून टाकलं. ये शान, ये शौकत, ये विश्वास न होता, आज कोई भी इस देश में किसी का मेहमान न होता. गर्मिल पाती खुशियां हमें इस वतन से, मगर इस देश का संविधान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने न लिखा होता. बाबा साहब आंबेडकर ने इस देश का संविधान लिखा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि देशात असणाऱ्या 18 पगड जातीच्या माणसांना माणूसपण बहाल केलं. तरी देखील काही लोकांना समजत नाही की बाबासाहेब आंबेडकर कोण होता. ही जातीची लढाई आहे. खुद्द बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले होते की जी जात नाही ती जात खरंच जात नाही. लोकांच्या नसा नसात भरली आहे, आमच्याही नसात भरली आहे. बावणे, समोसे, लाडवण, केळवण जे काही आहे ते आमच्याही नसा नसात भरले. सोडायचंय आम्हाला, कारण बाबासाहेबांचं नाव घेतोय आम्ही. अशा तशा महामानवाचं नाव घेत नाही, माणसाचं नाव घेत नाही. ज्या महामानवाच्या समोर हे जग नतमस्तक होतं, त्या महामानवाचं, त्या विश्वमानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानपंडिताच्या पगडीचा हा तुराग, असा लाखात होता भीमराव माझा हिराग. या हिऱ्याने आम्हाला काही जबाबदारी आमच्या खांद्यावर सोपवलेली आहे. बहन कुमारी मायावतीजी यांचा जो जन्मदिवस आहे तो जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा करतात. बहन कुमारी मायावतीजी ह्या उत्तर प्रदेशातील सगळ्यात जास्त म्हणजे 4 वेळा मुख्यमंत्री झालेल्या आहेत. तसेच त्या एक सांसद आणि तसेच त्या एक बहुजनाच्या मुख्य नेता आणि आयरन लेडी म्हणून ओळखल्या जातात. बहन कुमारी मायावतीजी जेव्हा मुख्यमंत्री होत्या तेव्हा तिथली जी महिला होती तसेच तिथले जे दलित वर्ग होते यांच्यामध्ये काहीतरी वेगळाच बदलाव आपल्याला बघायला मिळत होता. बहन कुमारी मायावतीजी यांचं जर का कार्य सांगायचं तर पूर्ण दिवस कमी पडेल. मला तर 5च मिनटं दिलेले आहे. तर बहन कुमारी मायावतीजी ह्या आपल्या आंदोलनात कशा आल्या हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. बहन कुमारी मायावतीजी ह्या एक संमेलन झाले होते, 3 दिवसीय संमेलन, जे जाती तोडो नामक संमेलन होते. आणि ह्या संमेलनामध्ये बहन कुमारी मायावतीजी ह्या सुद्धा आल्या होत्या. जेव्हा याचे संचालन केंद्रीय मंत्री राजनारायण करत होते तेव्हा ते वारंवार हरिजन या शब्दाचा वापर करत होते. तेव्हा जेव्हा बहन कुमारी मायावतीजी ह्या मंचावर बोलायला गेल्या तेव्हा त्यांनी याचा विरोध केला. त्या म्हणतात, एक तरफ तुम जाति तोड़ो नामक सम्मेलन कर रहे हो और दूसरी तरफ इस शब्द का प्रयोग कर रहे हो. तेव्हा तिथे उपस्थित असलेले बामसेमचे कार्यकर्ता होते ते अगदी प्रभावित झाले आणि त्यांनी हे सगळं कांशीरामजी साहेबांना जाऊन सांगितलं. त्यानंतरही कांशीरामजी साहेबांनी बहन कुमारी मायावतीजी यांचे विचार ऐकले आणि शेवटी त्यांच्या घरी गेले एक दिवस भेटायला. तेव्हा बहन कुमारी मायावतीजी ह्या शिक्षिका म्हणून नोकरी करीत असतात, तसेच त्या LLB सुद्धा करीत असतात. तेव्हा बहन कुमारी मायावतीजींचा पुस्तकांचा गठ्ठा टेबलवर ठेवलेला बघून त्यांना विचारतात, क्या बनना चाहती हो? बहन कुमारी मायावतीजी म्हणतात, मैं IAS बनकर समाज की रक्षा करना चाहती हूँ. साहेब म्हणतात, कोई फायदा नहीं है, देश प्रदेश की जनता जो चाहेगी वही करना पड़ेगा. और IAS यानी जो लोग हैं वो हमारे जाति में कम नहीं है, ऐसे लोगों की हमारी जाति में कम नहीं है. कम है तो ऐसे लोगों की, ऐसे नेता की जो इनसे काम करवा सके. आणि आपल्याला दिसते की बहन कुमारी मायावतीजीने IAS सोडून एक नेता बनण्याचा ठाम निश्चय केला. त्यांनी जेव्हा निश्चय केला तेव्हा सर्वात प्रथम त्यांना विरोध झाला तो त्यांच्या घरूनच. तसं जर पाहिलं तर त्यांचे वडील जे होते ते फार मोठे बाबासाहेबांचे अनुयायी होते. परंतु जेव्हा 1984 मध्ये बहन कुमारी मायावतीजी अगदी सक्रिय कार्यकर्ता म्हणून तयार व्हायला लागल्या होत्या तेव्हा मात्र बहनजीच्या वडिलांना वाटलं, त्यांनी म्हटलं त्यांना कि अगर तुमने कांशीराम जी का साथ नहीं छोड़ा तो घर छोड़ना पड़ेगा. त्यांना माहिती होतं की मुली घर सोडणार नाही, माझी मुलगी घर सोडणार नाही. परंतु बहन कुमारी मायावतीजी यांनी ठाम निश्चय केला होता
की मला आता आंदोलनात यायचं आहे. आणि आपण पुढे बघू शकतो की याचमुळे 1995मध्ये बहनकुमारी मायावतीजी ह्या पहिल्या दलित मुख्यमंत्री बनल्या उत्तर प्रदेशासारख्या राज्याच्या. आणि त्यानंतर आपल्याला दिसते की त्या 1989मध्ये ह्या बिजनौरमधून जिंकून आल्या होत्या. तसेच त्या 1994मध्ये सुद्धा सांसद बनल्या. एवढं कार्य त्यांनी केलेले आहे मित्रमैत्रिणींनो, तर हे काही कमी नाही. आणि यानंतरही त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे. त्यांना पॉल हॅरी फेलो हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना जे US मधील मॅगझिन आहे त्यामध्ये जे 100 शक्तिशाली महिला आहे त्यांच्यामधील 59व्या नंबरवर त्यांना ठेवलेले आहे. त्यानंतर जे इंडियन मॅगझिन होतं त्याच्यामधील 15 शक्तिशाली महिलांपैकी त्यांना त्यामध्ये 7व्या नंबरवर ठेवले आहे. आणि आपण बघतो 2007मध्ये त्यांची जी तुलना आहे ती प्रधानमंत्री जे USचे बराक ओबामा आहे त्यांच्यासोबत करण्यात आली. आणि एक सशक्त असा प्रधानमंत्री या जागेसाठी त्यांना संबोधण्यात आलं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही जी चातुर्वर्ण व्यवस्था, हा जो चातुर्वर्ण व्यवस्थेचा जो ग्राफ इथे दिलेला आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर आपल्या सगळ्यांना इथे माहिती आहे की आपण जो महिला वर्ग आहे, महिला वर्ग इथे वर्णातही नाही, तो अवर्णात आहे. म्हणजे यातही त्यांना जागा मिळालेली नाही. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना नेहमी सांगण्याची तीच गरज आहे की आज या हॉलमध्ये सगळ्यात समोर आपल्याला जागा मिळालेली आहे. या हॉलमध्ये सगळ्यात समोर आपल्याला जागा मिळालेली आहे. हे का मिळालेलं आहे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. यापुढे यासाठी या सगळ्या महापुरुषांनी तो संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ही जागा मिळते आहे. आज या रचनेमध्ये आपल्याला सगळ्यात खालचं स्थान अतिशूद्र आणि त्याच्या खाली महिला, मग ती कुठल्याही जातीची का असेना. त्यानंतर बाबासाहेबांनी याबद्दलच बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब नेक्स्ट लाईक घ्या, त्यामध्ये सांगितलेलं आहे जातीभेद निर्मूलन, त्यामध्ये अस्पृश्यता आणि महिला, त्याच्यामध्ये जर आपण बघू तर बाबासाहेब म्हणतात हे जे महिला वर्ग आहे त्या महिला वर्ग इतक्या खाली का, तर बाबासाहेब याच्यात म्हणतात की चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर हे स्थान मिळवलेलं होतं. प्रत्येकाला गुणवत्तेच्या आधारावर, तर प्रत्येक पहिले ब्राह्मण झाला तर तो श्रेष्ठ नाही का, ब्राह्मण पंडित आहे, शिक्षण देईल, शिक्षण घेईल. त्याच्यानंतर जो क्षत्रिय आहे, क्षत्रिय बलाढ्य किंवा पैलवान किंवा जर त्यांच्यावर संकट आलं ब्राह्मणांवर तर हा पहिल्यांदा जाईल, तलवार हा उचलेल. जर त्यांना संपत्तीची कमी असेल तर वैश्य तिथे जाईल आणि वैश्य त्यांना संपत्ती पुरवेल. त्याच्यानंतर शूद्राचं काय काम, तर ह्या तिन्ही जे वरचे वर्ण आहेत त्यांनी जे काही काम सांगितलं ते सगळं निमूटपणे करण्याचं काम शूद्राला दिलं होतं. आता त्यानंतर जर चातुर्वर्णामध्ये ते म्हणतात की स्त्रियांची इतकी वाईट दुर्दशा झाली की त्याच्यामध्ये हे जे स्थान आहे, आता सगळ्यांना माहिती आहे की एखादा पुरुष जर डॉक्टर असला तर ती बाई जी असते तिला म्हणतात डॉक्टरीन बाई. एखादा पुरुष जर टीचर असला तर तिला म्हणतात मास्तरीन बाई. त्याच्यानंतर वकील असले तर त्यांना म्हणतात वकिलीन बाई नाही का. ते पोलीस असले तर ते म्हणतात पोलिसीन बाई. तर असं सगळं बाईला कसं स्थान मिळालंय, नवऱ्याला जे स्थान आहे तसा दर्जा त्या बाईचा तिथं ठेवला. तिची ना डिग्री आहे तरी तिला ते स्थान मिळवून दिलं. पण तिथे बाबासाहेब त्या भाषणामध्ये म्हणतात की हे जर चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जर अशी गुणवत्ता दिलेली असेल तर ही फारच कुचकामाची आहे. आणि याच्यामध्ये जे चातुर्वर्णाच्या संरक्षकांना सुद्धा मान्य करावं लागेल की त्यांची जी पद्धती आहे ही स्त्रियांना लागू होणार नाही. आणि जर स्त्रियांचे सुद्धा ते खरेखुरे वर्गवारी करणार असतील तर तसे करताना त्यांना तर्कशुद्ध निष्कर्ष घ्यावे लागतील. आज या काळामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या उच्च जागांवर हे आजही सगळ्या लोकांना मान्य आहे. किंवा अगदी नीच स्त्री जरी असली म्हणजे अगदी खालची जशी दारू गोळा करणाऱ्या स्त्रिया असतात किंवा मग खाटीक सुद्धा स्त्रिया असतात तशी असली तरी त्यांना चालते. एकदम IAS कलेक्टर ऑफिसर असली, शिक्षिका असली तरी चालते. पण आज धर्मशास्त्रामध्ये त्यांच्या ज्या मोठ्या मोठ्या उच्च जागा आहेत
जी शंकराचार्याची पदवी आहे तिथे महिला वर्ग अजूनही नाही. ही बाब आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यावी लागेल. आणि बाबासाहेब तिथे म्हणूनच म्हणतात की स्त्रियांची जागा त्यांच्या नजरेमध्ये काय आहे ही तुम्हा सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे. नेक्स्ट घ्या. त्यानंतर बाबासाहेब असं म्हणतात मनुस्मृतीमध्ये, आता तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की जर आपल्याला आज वैधानिक संघर्ष जो काही आहे तो का झाला असेल, का म्हणून तिथे आज वैधानिक संघर्ष लीगल राईट्स वुमन्सला मिळालेले आहे, कारण की मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे, मी आता त्याच्यामध्ये डिटेल नाही जात कारण वेळ मलासुद्धा आहे, मलासुद्धा 20 मिनिटं आहे, मी अलाराम लावला आहे बाकायदा, त्याच्यावरती 1 मिनिटही घेणार नाही. तर मनुस्मृतीमध्ये पहिला तुम्ही इथे वाचत असाल की नारी, मग ती पुत्री असो, पत्नी असो, माता असो किंवा कन्या, युवा, वृद्धा, कोणत्याही स्वरूपात असो, ती कायम कधीच स्वतंत्र राहायला नको. पती पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो किंवा विकू शकतो, परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही. संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा अधिकार स्त्रियांना नाही. शूद्रांच्या स्त्रियांना सुद्धा दास आहे, तिला संपत्ती ठेवण्याचा अधिकार नाही. ढोर, गवार, शूद्र, पशु आणि नारी हे सर्व ताडणचे अधिकारी, म्हणजे या स्त्रियांना ढोरासारखं मारता सुद्धा येऊ शकते. त्यानंतर हे सगळे श्लोक दिलेले आहेत, मी काही माझ्या मनाने लिहिलेले नाही, हे दिलेले आहेत मनुस्मृतीमध्ये. असत्य ज्या प्रकारे अपवित्र असते त्याच प्रकारे स्त्रियासुद्धा अपवित्र असतात. त्यानंतर काही दिलेले आहे, नेक्स्ट घ्या. त्यानंतर स्त्रिया शेवटी नरकातच जाणार आहे, त्याच्यामुळे नरकाचे द्वार आहे असं त्यांनी म्हटलं होतं. मनुस्मृतीप्रमाणे त्या स्त्रियांना मोहित करतात. त्या अतिशय घाणेरड्या पद्धतीने या मनुस्मृतीमध्ये आपल्या स्त्रियांना उद्देशून काही त्यांनी श्लोक दिलेले आहेत, ते सुद्धा इथे वाचण्याची माझी इच्छा होत नाही. पण तरीसुद्धा अशाही परिस्थितीमध्ये, आज तर आपली परिस्थिती फार चांगली आहे मैत्रिणींनो, पण अशाही परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये ही नेक्स्ट घ्या, या काळामध्ये एक नांगेली म्हणून स्त्री होती. कशी त्यावेळेस, आज इतकी सगळी परिस्थिती चांगली आहे, पण त्या काळाची जी परिस्थिती होती त्या काळातही संघर्ष करणाऱ्या आपल्या बहुजन समाजातल्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहे. एक त्रावणकोर म्हणून एक गाव केरळचं होतं, त्या केरळच्या गावामधून ही महिला होती. ह्या महिलेबद्दल जर कोणाला माहीत नसेल तर अगदी थोडक्यात सांगते की या महिलेबद्दल त्या गावामध्ये असं व्हायचं की उच्चवर्णीय जे लोक होते ते काय करायचे की महिलांना वरचं जे अंग आहे त्यांचं ते झाकण्याचा त्यांना अधिकार नव्हता आणि त्यांना त्यासाठी टॅक्स द्यायचा होता. पुरुषांना सुद्धा मिशा ज्या असतात, मिशा त्यांना ठेवण्याचा अधिकार नव्हता, त्यांना टॅक्स द्यावं लागायचं. तसं स्त्रियांना सुद्धा स्वतःचं जे वरचं अंग आहे ते झाकण्याचा अधिकार नव्हता. आणि मग टॅक्स कसा, तर तिचा पती जो आहे ते पती बोलला की ठीक आहे मी टॅक्स देईल, पण पैसा आणणार कुठून. आणि ते लोक असे होते की ते आपल्याला पैसासुद्धा कमवू देत नव्हते, त्यांचं सगळं हिसकावून घेत होते. तर एक दिवस नांगेलीने असा विचार केला की जर अशी परिस्थिती आहे तर मी काय करते, आता मी अंग माझं झाकते, जशा बाकीच्या स्त्रिया उच्चवर्णीय स्त्रिया अंग झाकत आहेत तसंच मी सुद्धा अंग झाकते आणि विदाऊट टॅक्स न देता. तिने हे ठरवलं आणि तिने ठरवल्यानंतर ती तिच्या घरी गेली. काही दिवस गेले, या उच्चवर्णीयांची नजर तिच्याकडे पडली. अरे ही कशी स्त्री आहे, ही खालच्या जातीची असून सुद्धा ही आपलं अंग झाकते आहे. त्यानंतर त्यांना तिची जी नजर आहे त्यांची नजर तिच्याकडे पडली आणि ते म्हणाले आम्हाला टॅक्स दे. ती म्हणाली ठीक आहे मी टॅक्स देते. ती गेली, ती आपल्या घरामध्ये गेली. तिला सगळं समजलेलं होतं की आपल्याकडे आता पैसा नाही, आपण यांचं टॅक्स देऊ शकत नाही. तर काय करावं, मी माझं उघडं अंग घेऊन कुणापुढे जाणार नाही. आणि म्हणून त्या स्त्रीने आपली छाती आपल्या हाताने कापली आणि केळीच्या पानावर त्या उच्चवर्णीयांच्या हातामध्ये ठेवली. अतिशय रक्तबंबाळ झालेली ही नांगेली तिचं रक्तबंबाळ शरीर घेऊन तिथेच मृत्युमुखी पडली. अशा या बहुजन समाजातल्या स्त्रिया होत्या. आज आपल्या समाजातल्या स्त्रियांना काय झालं आहे. त्यानंतर आपल्या महिलांसाठी देवदासी, अतिशय घाणेरडी प्रथा, देवदासीची प्रथा आज आपल्याही काही जे आपले जे पुरुष हे आहेत, आपले
पहिलेचे पूर्वज जे आहेत त्यांच्या याच्यावरती, माझ्या आजोबाच्या याच्यावर मला वाटते हरिजन लिहिलेलं आहे, आत्ताच ताईने सांगितलंही, बऱ्याचशा कास्ट सर्टिफिकेटवर हरिजन लिहिलेलं आहे. हरिजन म्हणजे कोण? तर हरीचे जन म्हणजे हरीचे मुलं. आणि या देवदासा ज्या होत्या, या देवाला दान दिलेल्या होत्या, त्यांना या पंडितांपासून झालेली मुलं म्हणजे हरीची मुलं, हरिजन असा शब्द आपल्यासाठी सुद्धा प्रयोग केला जातो. ही अतिशय घाणेरडी प्रथा होती. ही प्रथा सुद्धा त्या काळात होती. तिथे सुद्धा काही लोकांनी मग संघर्ष केलेला दिसते. सती प्रथा होती, अतिशय घाणेरडी, अंगावर शहारा येणारी ही सती प्रथा होती. ती सुद्धा राजा राममोहन रॉय जे होते त्या काळामध्ये त्यांनी ती बंद केली. त्यांच्या वहिनीबरोबरच ते घडलं, त्याच्यामुळे त्यांनी ती बंद करण्याची हे चालू केली. त्यानंतर हे सगळं जे आहे ते बंद करण्यासाठी जर कोणी आपल्यासाठी संघर्ष केला असेल तर तो आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. हे सगळं असं होतं. यापेक्षाही कित्येक वाईट, मी माझ्या स्लाइड्समध्ये ते ॲड केलेले नाही, इतकं सारं आहे की ते आपल्याला कितीही काही केलं असतं तरी धुवून धुतल्या गेलं नसतं. पण माझ्या बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे ते आज कितीही सांगितलं तरी कमी आहे. हिंदू कोड बिल, जेव्हा बाबासाहेब पहिले कायदे मंत्री होते तेव्हा बाबासाहेबांनी 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसामध्ये हे हिंदू कोड बिल बनवलं. आणि त्यामध्ये काही 7 पॉईंट जे आहे त्यापैकी जी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या मालमत्तेच्या हक्काबाबत बाबासाहेबांनी लिहिलं. दुसरं, मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार, त्यानंतर पोटगी, त्यानंतर विवाह, त्यानंतर घटस्फोट आणि त्यानंतर दत्तक विधान आणि अध्यात्मत्व आणि पालकत्व, असे हे 7 पॉईंट बाबासाहेबांना घ्यायचे होते त्याच्यामध्ये. पण काय झालं, हिंदू कोड बिल जे आहे ते संमत झालं नाही. बाबासाहेब त्या याच्या म्हणतात, एक भाषण झालं 24 नोव्हेंबर 1951ला, त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की खुद्द पंडित नेहरूंनी एक वेळ मला हिंदू लोकसभेतून गाळण्याची विनंती केली होती. काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे की धर्मशाळा आहे? अन्यथा एकाच संस्थेत नेहरू, अय्यंगार आणि गोविंद मालवीय ही मंडळी एकत्र राहूच शकत नाहीत. कोड बिलाने हिंदू स्त्रियांसाठी फायदा होणार आहे हे विशद करून आंबेडकर म्हणाले, नेहरू बिलाचे बाजूने असोत किंवा विरोधी बाजूने असोत, हे बिल संमत करून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. गेल्या 4 वर्षात केव्हाच हे पास झाले असते, पण नेहरूंनी ते मारून टाकले असं बाबासाहेब त्या भाषणात म्हणतात. नेक्स्ट, त्यानंतर बाबासाहेबांनी अतिशय नाराज झाले, दुःखी झाले, कारण या समस्त महिलांसाठी काहीतरी करायचं होतं. इतक्या त्या याच्यातून निघाल्या होत्या, अग्निपरीक्षा देत होत्या, म्हणून या सगळ्या बहिणींसाठी त्यांना काही करायचं होतं, म्हणून त्यांनी हे सगळे पॉईंट टाकले होते, पण ते झाले नाही. शेवटी त्यांना 27 सप्टेंबर 1951ला या कायदेमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, कारण त्यांचं बिल पास झालेलं नाही, त्यांना ते करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला. आणि त्याच्याही मागे आपण स्त्रियाच आहोत. ते भाषण एखाद्या वेळेस नंतर कधी सांगेल मी, कारण की त्या स्त्रियाच त्याचा विरोध करत होत्या हिंदू कोड बिलाचा. जेव्हा बाबासाहेबांनी विचारलं की का करत आहेत, तर म्हणतात आम्हाला माहीत नाही, आमच्या नवऱ्यानी सांगितलं की जर तू विरोध नाही करशील तर तुझी सवत आणीन म्हणून. म्हणजे आपण किती त्यावेळेसही आपण फक्त आपला नवरा काय म्हणते फक्त याच गोष्टीकडे लक्ष दिलं. आपण काही अभ्यास केला नाही, आपण काही वाचलं नाही, आपण काही हिंदू कोड बिलामध्ये पाहिलं नाही की काय होतं त्यावेळेसही. त्यानंतर मग शेवटी 4 कायदे पास झाले. एक हिंदू विवाह कायदा, हिंदू वारस हक्क कायदा, मग त्याच्यानंतर पालकत्व कायदा आणि दत्तक किंवा पोटगी कायदा. मी 2019च्या लोकसभा निवडणुकीचा ॲनालिसिस केलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इलेक्शन कमिशनचा रेकॉर्ड आहे, तिथून ऑथेंटिक आकडे घेतलेले आहेत. अजून पुढे 18 आंबेडकरवादी पार्ट्यांचं ॲनालिसिस आहे. एकत्र केल्यानं आम्ही जिंकून येतो. हे आकडे पहा तुम्ही. 18 आंबेडकराईट पॉलिटिकल पार्टी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये. रिपब्लिकन पार्टी, एकतावादी रिपब्लिकन पार्टी खोरीपा, RPI कांबळे गट, आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टी, RPI खोब्रागडे गट, त्याच्यानंतर पीपल पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर, त्याच्यानंतर भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी आंबेडकर नावाने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पुन्हा आंबेडकराईट समाज पार्टी, आंबेडकर नॅशनल काँग्रेस, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले,
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक बी डी बोरकर, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया APY मानकर, त्याच्यानंतर बहुजन मुक्ती पार्टी वामन मेश्राम, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी VBA आणि बहुजन समाज पार्टी. हे किती सीट लढले आणि किती मतं मिळाले हे तुम्ही आकडे पहा. रिपब्लिकन पार्टी एकतावादी 1 सीट लोकसभेची लढली, मतं मिळाले 463. एका लोकसभेमध्ये जवळपास 20 ते 22 लाख मतदार असतात. 16 ते 18 लाख लोक वोट करतात है ना. काही लोक वोट नाही करत, त्यांना फक्त 463. त्याच्यानंतर बाकीच्यांचे 1506, 2809, 4399, 4402, 4914 वगैरे हे इकडे सगळे आकडे आलेले आहेत. इकडे पुढे येतो मी. पीपल पार्टी ऑफ इंडियामध्ये 1,53,103, त्याच्यानंतर आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया 3,81,000, बहुजन मुक्ती पार्टी 4,05,000, वंचित बहुजन आघाडी 37,43,000 आणि बहुजन समाज पार्टी. हे सगळे किती सीट लढले हेही आहे. BSP 383 लोकसभा सीट लढली आणि 10 खासदार जिंकले आहेत. आज लोकसभेमध्ये 10 खासदार आहेत, आजची स्थिती आहे. आणि 2,22,46,501 मतं मिळालेले आहेत. पुढची स्लाईड घ्या. ग्राफच्या माध्यमातून पहा फास्ट. हे ग्राफच्या माध्यमातून पहा कोणाला किती मतं आहेत आणि कशी मतं आहेत. याच्यामध्ये तुम्ही उंची पहा आणि तुम्ही म्हणता सगळे मिळून लढले पाहिजे, कोण कोणाजवळ केलं पाहिजे, कसे जिंकून येऊन याच्या आकडे आपण पुढे पाहू. पुढची स्लाईड घ्या. फास्ट, थोडंसं फास्ट. नाही, अजून नेक्स्ट. हां, हे काही आकडे आहेत. भंडारा गोंदिया रामटेकची लोकसभा, त्याच्यापूर्वी नागपूरची असेल बॅक. नागपूरची लोकसभा, याच्यामध्ये जेवढे आंबेडकरवादी पक्ष आहेत मी सगळ्यांची टोटल केली आहे. BSP झालं, वंचित झालं, BRSP झालं, बहुजन मुक्ती झालं, पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक झालं, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया. सगळ्यांची टोटल किती आहे? 63,000. जिंकलेल्या व्यक्तीला मतं किती मिळाली? 6,60,000. अंतर किती आहे मतांचं? 5,96,000. तुम्ही तर म्हणाले सगळे मिळून आलो तर जिंकू. मग हे 5,96,000 मतं कुठून आणणारा? दुसरी लोकसभा घ्या. एक अजून प्रेस. रामटेक लोकसभा नागपूर जिल्ह्यातली बॅक. याच्यामध्ये अंतर किती आहे मतांचं? 5,10,000. सगळे एकत्रित केले तरी 84,000 होत आहेत फक्त. ठीक आहे, अंतर आहे 5,10,000. नेक्स्ट. एक अजून. भंडारा गोंदिया 99,969. 5,50,000 अंतर आहे. कुठून काढणार आहात? नेक्स्ट. अजून एक प्रेस. वर्धा 4,97,645 अंतर आहे. सगळे आंबेडकरवादी जेवढे पक्ष होते तेवढे. अजून एक प्रेस. अकोला 2,60,000. इथे स्वतः बाळासाहेब होते. 2,78,000 मतं घेतले आणि बाकीचे आंबेडकरवादी पक्ष एकत्र केले तरी 2,60,000 अंतर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट. अमरावती 4,30,000 अंतर आहे सगळे एकत्र केले तरी. नेक्स्ट. हे अंतर कुठून भरून काढणार? तर आंबेडकरवादी पक्ष एकत्र झालं तर आपण जिंकत नाही. कांशीराम साहेब म्हणतात की जो बहुजन समाज आहे, आपल्याला पक्षाच्या आधारावर नाही वाटलं, आपल्याला जी वाटणी केलेली आहे ती केलेली आहे जातीच्या आधारावर. आणि म्हणून जाती जोडून बहुजन समाज बनवावा लागेल. OBCच्या जातींना जोडावं लागेल, SCच्या जातींना जोडावं लागेल, STच्या जातींना जोडावं लागेल, जमातींना जोडावं लागेल आणि बहुजन समाज बनवावा लागेल. न विकणारा समाज तयार करावा लागेल आणि न विकणारा समाज तयार करून आंबेडकरवादी विचारधाराला म्हणजेच परिवर्तनवादी विचारधारेला म्हणजेच समतावादी विचारधारेला मतं देणारा वर्ग निर्माण करावा लागेल. आणि ते मतं घेऊन मग आम्हाला आजच्या निवडणूक रूपी युद्धभूमीमध्ये जिंकावं लागेल. यासाठी आधी तिथे लढावं लागेल आणि लढण्यासाठी शिपाई लागतील. शिपाई तयार करायला वेळ लागतो, एका दिवसाचं काम नाही. या बैठकांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो, महिलांना विशेष करून आवाहन करतो की मंगळवार आणि बुधवारला आपली महिलांची स्पेशल बैठक होते. त्या बैठकींना जुडा आणि या मुवमेंटचा हिस्सा बना. आंबेडकरवादी चळवळीला आपण सगळे मिळून पुढे नेऊ आणि बाबासाहेब म्हणाल्याप्रमाणे शासक बनू. घराच्या भिंतीवर, मनाच्या भिंतीवर देखील लिहू, डोक्याच्या भिंतीवर देखील लिहू आणि
मला वेळ नाही, मला खूप कामं आहेत, हे थोडंसं टाळू आणि वेळ देण्याचं आपण प्रयत्न करू. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील सर, आंबेडकर चळवळीचे अभ्यासक यांचे मी विशेष आभार मानते. तसेच या महिला परिषदेला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या ॲडव्होकेट अश्विनी मुन यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानते. तसेच या कार्यक्रमामध्ये ज्यांनी सहभाग घेऊन आपले मनोगत व्यक्त केले अशा सर्व महिला कार्यकर्त्यांचे मी इथे खूप खूप आभार मानते. जसे की नागपूरवरून साधना आवडे, ठमूताई ढोके, अंजू ब्राह्मणे, ॲडव्होकेट अमिता फुले, स्नेहल शिंगाडे, हिमा साखरे, रोशनी गजबिये, वैशाली गजबिये आणि मैत्री नाकले. तसेच खापरखेडा आणि कोराडीवरून सरिता सोमकुवर, स्वीटी वाहने, चैताली रामटेके आणि शीतल सहारे. तसेच चंद्रपूरवरून डॉक्टर संगीता बोदलकर, काजल मेश्राम, शालिनी कांबळे, माधवी बोरकर, वैशाली खंडारे, भाग्यश्री तागडे, एकता मेश्राम, रंजिता वानखेडे, सोनाली चांदे. तसेच अमरावतीवरून जया वानखेडे आणि वर्धेवरून डॉक्टर विद्या राईकवार. भंडाऱ्यावरून स्वाती गणवीर आणि दिल्लीवरून प्राजक्ता दहाड. या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला संचालक म्हणून लाभलेल्या मेघा काळे आणि जयश्री रत्नपारखी यांचेसुद्धा मी इथे खूप खूप आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्यांनी पार पाडतं ते पूजा रंगारी यांचेसुद्धा मी इथे विशेष आभार मानते. जसे की आपल्याला माहीतच आहे, प्रेक्षकाशिवाय कुठलाही कार्यक्रम अपुरा असतो. म्हणून विशेषतः महिला परिषदेला उपस्थित पुरुष मंडळी आणि विद्यार्थी यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानते. या कार्यक्रमाचे आयोजन करणारे कहीं हम भूल ना जाए सर्व जिल्ह्याची टीम यांचे मी विशेष आभार मानते. तसेच दीक्षाभूमीचा परिसर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल स्मारक समितीचे मी खूप खूप मनापासून आभार मानते.